Consultants make the business, their advices multiply the businesses. I have seen various businesses की जे त्यांच्या ॲडवाईसच्यामुळे डबगाईला पण गेले. पुण्याचीच एक कंपनी आहे, साधारण 2-1 कोटीचा त्यांचा टर्नओव्हर आहे. ते लोक काय म्हणतात की आम्ही कंप्लायन्स करणार नाही. त्यांचं असं म्हणणं आहे आमचा डेटा कॉम्पिटिटर्सना पोचला नाही पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतं की काम करणाऱ्याला वाटतं की माझ्यामुळे बिझनेस येतोय आणि जो एक्झिक्यूट करतो त्याला वाटतं माझ्यामुळे एक्झिक्यूट होतंय. याला काय सोल्युशन आहे का डिस्प्यूट्समध्ये? 3 पार्टनर आहेत. बाणेरमध्ये एक जिम चालू केली. ऑलरेडी त्यातले 2 पार्टनरची ऑलरेडी एक जिम होती. त्यांनी एक दुसरी ब्रांच चालू केली आणि त्यात तिसरा पार्टनर घेतला. तिघांनी इक्वल पैसे टाकले, पण तिसरा पार्टनर फुल टाइम काम करतोय आणि हे 2 पार्टनर त्यांच्या जुन्या जिम मध्ये काम करतात. आता जो माझा मित्र आहे त्याला वाटायला लागलंय मी कष्टही करतोय आणि मी पैसे पण इक्वल टाकलेत आणि हे दोघं तर काही काम करतच नाही. त्यांना फुकटमध्ये महिन्याला पैसे मिळायला लागले. हे कसं अवॉइड करायचं? फाउंडर्समध्ये ॲग्रीमेंटची का गरज आहे? कारण तो एक व्यवहार आहे. तुमचा जर विश्वास आहे तर तुम्ही पेपरवरती पण सही करा ना. पेपरवरती आल्यानंतर ड्राफ्ट एकमेकांकडे दिला की कसे पॉईंट काढतात, मग तिथं कुठे तुमचा विश्वास गेला? टाटांनी समजा 1906 साली प्रोप्रायटरशिप काढली असते तर आज आपल्याकडे खरंच एवढ्या टाटा एंटिटीज असतात. विजनरीज का महत्त्वाचे असतात तर त्यांनी तेव्हा तो निर्णय कंपनीचा घेतला. प्रत्येक बिझनेस ओनरनी आपण एक ट्रस्टी आहोत अशा स्वरूपामध्ये ऑफिस अटेंड केलं पाहिजे. जर तुम्ही तुमचं अकाउंटिंग ठीक नसेल किंवा तुमचं कंप्लायन्स पण ठीक नसेल तर बँक फंडिंग मिळणारच नाही तुम्हाला. इन्व्हेस्टरचा एक असा रेड फ्लॅग काय असतो की तसं असेल तर इन्व्हेस्टर कधीच फंड नाही टाकत. नमस्कार. आज आपल्याकडे खूप वेगळे एक गेस्ट आलेत. मुद्दामून मी हे चॉईस केलेत हे गेस्ट, कारण आपण ऑन्टरप्रेनरशी भरपूर बोललो, आपण बऱ्याचशा मोठ्या टायकून बिझनेस टायकूनशी बोललो, पण आपल्याकडे फंडामेंटली कंपनी फॉर्मेशन काय असते, फाउंडर्स ॲग्रीमेंट काय असतं, काय कशामुळे कंपन्या बंद होतात, फाउंडर्समध्ये डिस्प्यूट कशामुळे होतात, इंटरनॅशनल बिझनेस करायचा तर कंपनी कशी रन करायची. अशासाठी मी आमचे मित्र रोहित कुलकर्णी यांना इथं बोलवलंय. त्यांनी हजारो कंपन्यांबरोबर काम केलेलं आहे. सक्सेशन प्लॅनिंग, डिस्प्यूट मॅनेजमेंट. ते 7-8 मोठ्या गव्हर्नमेंट्स बरोबर CMsला पर्सनली ॲडवायझर आहेत. असे रोहित कुलकर्णी सर आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूया की बिझनेस बनवायच्या आधी बिझनेस सेटअप किती महत्वाचा आहे. रोहित सरांबरोबर आपण कॉन्व्हर्सेशन्स दॅट मॅटर बाय सागर बाबर या पॉडकास्टमध्ये चर्चा करूया. तुम्ही आता एवढ्या हजारो बिझनेसमॅनला भेटता, एवढे मागचे 10-20 वर्ष भेटताय. सगळ्यात मोठी एक मिस्टेक काय करतात ते बिझनेस फेल होण्याची? ऑनेस्टली सांगितलं तर कन्सल्टंट, ओके, योग्य कन्सल्टंट बरोबर आपण असोसिएट होणे आणि वेळी प्रसंगी नात्याच्या चक्रात न अडकता त्या कन्सल्टंटला आपल्या टीममध्ये ठेवून योग्य कन्सल्टंट बदलणे, अच्छा, ही एक मिस्टेक मला वाटते. कारण कन्सल्टंट मेक द बिझनेस, देअर ॲडवाइसेस मल्टिप्लाय द बिझनेसेस आणि आय हॅव सीन व्हेरियस बिझनेसेस की जे त्यांच्या ॲडवाईसच्यामुळे डबगाईला पण गेलेले आहेत. बर. आता हे का होतं? पण कसं कळणार आपल्याला कन्सल्टंट बदलायचे कधी? एक तर आपला कन्सल्टंटवर विश्वास खूप असतो. आपल्यालाच स्वतःला मनाला आपण विचारायचं की जर मी हा निर्णय रिलेशनशिप ओरिएंटेड घेत असेल, म्हणजे तो माझा खूप जुना मित्र आहे, अगदी पहिल्या दिवसापासून हा माणूस आमचं हे काम करतोय, हे जर उत्तर मिळालं आपल्याला एखाद्या सल्ल्याच्या वेळेला की जेव्हा आपलं मन द्विधा मनस्थितीत आहे की हे करायचं का नाही करायचं, तर दॅट इज द पॉइंट की व्हेन यू स्टार्ट, तुम्ही जेव्हा इमोशनली विचार करायला सुरुवात करता त्यावेळेला कन्सल्टंट बदलणं किंवा त्याच्यावर रिवर्क करणं गरजेचं आहे. अजून एक कसं असतं की चितावरनं भाताची परीक्षा असं म्हणतात, तर कन्सल्टंट कशा पद्धतीने मागच्या 10 वर्षात ग्रो झालाय. तुमची कंपनी कदाचित 2 कोटीची 200 कोटी झालेली असेल, पण कन्सल्टंट पण खरंच त्या टर्म्समध्ये किंवा त्या मल्टिप्लिकेशनमध्ये ग्रो झालाय का, त्याचे क्लायंटेल कसं झालेलं आहे, तेवढा तो वाईड स्प्रेड झालाय का, हे पण तुम्हाला जज करण्याकरता योग्य ठरू शकतं. तर मला वाटतं की कन्सल्टंट इव्हॉल्युशन ऑफ रिलेशन विथ कन्सल्टंट ही एक गोष्ट आहे की जी मी अनेकांना चुकताना बघतो. आणि ही कन्सल्टंटची रेस्पॉन्सिबिलिटी आहे की त्यांनी योग्य पद्धतीने क्लायंटला सल्ला जो देतोय, माझ्याकडे ज्ञान नाही आहे म्हणून मी सल्ला चुकीचा देतोय का,
तर ही गोष्ट कन्सल्टंटनी स्वतःनी पण आत्मपरीक्षण केलं पाहिजे. बरोबर. आपण जेव्हा एखाद्या क्लायंटला सल्ला देतो तेव्हा त्या क्लायंटचे परिवार, एम्प्लॉईज, स्टेक होल्डर्स, वेंडर्स, सेलर्स, तो किती कॅस्केडिंग इफेक्ट मल्टिप्लाय होऊ शकतो ह्याचा विचार बरेच कन्सल्टंट्स करत नाहीत असं आम्हाला दिसतं. शॉर्ट टर्म विचार करतात, स्वतःपुरता विचार करतात. असंही मी नाही म्हणणार, कधी कधी भीती असते. आता एखादा क्लायंट आमच्याकडे जर आला हं, तर मुळात तो ॲग्रेसिव्ह असतो. हं, आता एक उदाहरण मी देतो. अ, पुण्याचीच एक कंपनी आहे. साधारण 2,000-1,000 कोटीचा त्यांचा टर्नओव्हर आहे. ते लोकं काय म्हणतात, की आम्ही कंप्लायन्स करणार नाही. सरकारने काय सांगितलेलं आहे, की 3 वर्ष मी कंप्लायन्स केला नाही, तर मी डिरेक्टर म्हणून डिस्क्वालिफाय होईन. आम्ही फायलिंग 2.5 वर्षांनंतर करू. आता हे का करू? त्यांचं असं म्हणणं आहे, आमचा डेटा कॉम्पिटिटर्सना पोहोचला नाही पाहिजे. हो. म्हणून 2.5 वर्ष लेट फी भरून ते जोपर्यंत त्या 3 वर्षाच्या अलीकडे ते कंप्लायन्स करतात. म्हणजे 2026 साली ते 2024चं कंप्लायन्स करतात. आता क्लायंटच जर एवढा क्लिअर आहे, तर अशा वेळेला तुमच्या भीतीपोटी किंवा तुमच्या लॅक ऑफ नॉलेजच्या पोटी एखाद्या कन्सल्टंटनी त्या क्लायंटला कसं ॲडवाईस केलं पाहिजे, ॲट द सेम टाईम कंप्लायन्सचं महत्त्व कसं पटवलं पाहिजे. कन्सल्टंटची जबाबदारी खूप मोठी आहे. हं. म्हणजे ही इज अ पार्टनर इन हो. युअर बिझनेस. तर तो मला असं वाटतं, की ती एक चूक मी होताना बघितलेली. अजून बऱ्याच चुका आहेत. पण आता हे मोठे बिझनेसमॅन किंवा मीडियम बिझनेसमॅन आता हे त्यांना कळायला लागलंय का, की कन्सल्टंटचा रोल किती महत्त्वाचा आहे? लाइक यू सेड, की पार्टनरसारखं त्यांना वागणूक दिली पाहिजे. ॲक्चुअली आहे का असं? आपण जेव्हा गाडी वापरतो, तर त्यावेळेला असं म्हटलं जातं, की 40,000 किलोमीटरनंतर टायर बदलायला पाहिजे. हं, काही जणांना 50,000, 60,000 चालतात. टायरचं लाईफ कदाचित 80,000 हं. किलोमीटर असेल. ॲक्सिडेंट जर टायर बर्स्टमुळे झाला, तर त्याच वेळेला नेमकं आपल्याला समजतं, की अरे 40ला आपण बदललं नाही. हं, तर अनफॉर्च्युनेटली अशी परिस्थिती आहे, की अनेक ठिकाणी अशी उदाहरणं बघितली गेली, की काहीतरी मिसहॅप झाला. बोर्डरूममध्ये डिस्प्यूट झालं, एखादा नॉन कम्प्लायन्स झाला, मग तर आहे. तेव्हा समजतं, की अ, आपण कदाचित चूक केली. हं, आणि गंमत अशी आहे, की तेव्हा जर का अशा क्लायंटच्या बरोबर आपण गप्पा मारल्या, हं. तर तो क्लायंट अनेक वेळेला म्हणतो, की त्यावेळेला खरं माझ्या लक्षात आलं होतं. मी हे करायला हवं होतं. बऱ्याच वेळा असं होतं, की काम करणाऱ्याला वाटतं डिस्प्यूट्समध्ये, की माझ्यामुळं बिझनेस येतोय, आहे ना? आणि जो एक्झिक्यूट करतो त्याला वाटतं माझ्यामुळं एक्झिक्यूट होतंय. याला काही सोल्युशन आहे का डिस्प्यूट्समध्ये? श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलला होता. त्यावेळेला अनेकांनी खालनं काठ्या लावल्या होत्या. हो. असं म्हणतात, की काठ्याला काय सगळ्या अर्थ? काठ्यावाल्यांच्या मनात आलं, की हा तर फक्त करंगळी लावतोय. आम्ही धरून ठेवलंय. हो. आणि कृष्णाचंच म्हणतात, अकर्मणी कर्ता आणि कर्मणी अकर्ता. हं, म्हणजे करत पण होता हं, आणि खरा करत नव्हता. हं. आणि करतही नव्हता, पण सगळं श्रीकृष्णच करवत होता. हो. तर असं म्हणतात, की श्रीकृष्णाने थोडी करंगळी खाली घेतली. हं, काठ्यांवर काही गोवर्धन पर्वत उभा राहिला नाही. आणि नंतर गडबड बघून त्यांनी परत करंगळी लावली. बिझनेस आणणारा व्यक्ती हा तेवढाच महत्त्वाचा आहे, जेवढा बिझनेस एक्झिक्यूट करणारा व्यक्ती आहे. इथे त्या दोघांमधली क्लॅरिटी ही बिझनेसच्या कंटिन्युइटी करता सर्वात जास्त महत्त्वाची ठरते. हं. असा प्रश्न मनात पडला, तर त्यावेळेला आयडियली दोघांनी ठरवून क्लायंट्स सेपरेट करावेत आणि क्लायंट्सना अप्रोच करून एकानी फक्त आणण्याचं काम ठेवावं, त्यांनी एक सेपरेट एंटिटी ठेवावी. दुसऱ्यानी करण्याचं काम ठेवावं, त्यांनी एक सेपरेट एंटिटी ठेवावी. आणि नॉन कॉम्पीट, नॉन सॉलिसिटेशन अशा अनेक क्लॉजेसनी एकमेकांना सिक्युअर करून क्लायंटचं नुकसान होऊ देऊ नये. आणि असे काही स्ट्रक्चरल डिसिजन्स काही कंपनींनी चुकीचे घेतले, असे काही एक्झाम्पल आहेत का, की ज्यांनी त्यांना करोड्सचं नुकसान झालं, की त्यांनी हे असं नीट केलं असतं, तर स्ट्रक्चर म्हणजे त्यांच्या कंपनीचं स्ट्रक्चर वगैरे? स्ट्रक्चरल डिसिजन्स चुकीचे घेणं हे खूप ठिकाणी होतं. हं, आणि हे कुठे होतं? हे परत इमोशनमधनं होतं. व्यवसाय हा एक ट्रान्झॅक्शन आणि प्रॉफिटेबिलिटी रिलेटेड झाला पाहिजे. हं. व्यवसायात इमोशन कुठे येतं? CSR, तुमची कर्तव्य. बरोबर. तुमचे इमोशनल डिसिजन्स हे अनेक वेळेला स्ट्रक्चरल चॅलेंजेस ठरू शकतात. कसं? परफेक्ट. मी माझ्या मित्राला म्हणतो, की "अरे, मी व्यवसाय सुरू करतोय." कदाचित तो त्यावेळेला काही करत नसतो. आणि त्याला मी सांगतो, की "तू हे कर." तो हो म्हणतो. आणि त्याला मग मी सांगतो, की 10% इक्विटी तुझी. हं. खरंच कंपनी खूप मोठी होते. आणि सगळ्यात पहिले तो त्रासदायक वाटायला सुरुवात होतो. होतं. बरोबर.
सुरुवातीच्या काळात आपल्याला देखील माहीत नसतं किती हे मोठं होऊ शकतं. बरोबर. पण 1-1% इक्विटी किंवा 1-1 शेअर हा किती मौल्यवान ठरतो, हे तेव्हा ठरतं. हा मौल्यवान फक्त फायनान्शियल टर्म्समध्ये नसतो. बरोबर. कधी-कधी एखादी समोरनं येणारी अपॉर्च्युनिटी हे इगो बॅटल्सवरती मी सही करणार नाही, ह्याच्यावरती थांबतानाही बघितलेलं आहे. हं. मग त्यावेळेला पण रक्कम मग कदाचित कसं छोटी मॅनेज आहे. करायचं? म्हणजे त्याला 10% देणं हे योग्य आहे की नाही? परत कॉल कशावरती आपण घेतोय? म्हणजे तुम्ही विचारलेला जो प्रश्न आहे, हं. की तो जर इमोशनल कॉल असेल, हं. तो जर कंपेलिंग कॉल असेल. आता व्यवसायाकरता काय घटक लागतात? व्यवसायाकरता एक तुमची आयडिया लागते. हं. ती आयडिया योग्य पद्धतीने इम्प्लिमेंट करण्याकरता एक मशिनरी लागते. हं. तुम्हाला एक एंटिटी लागते, हं. की तुम्ही त्या एंटिटीतनं व्यवसाय कराल. तुम्हाला क्लायंटेल लागतं. तुम्हाला फायनान्स लागतो. हं. आता ह्याच्यामध्ये आयडिएशन करता किती इक्विटी असावी? फायनान्स करता किती इक्विटी असावी? इम्प्लिमेंटेशन करता किती इक्विटी असावी? ह्या सगळ्याचा विचार हा योग्य पद्धतीने पेपरवर मांडून जर झाला, तर त्याच्यामध्ये तुम्ही मॅक्सिमम जस्टिस देऊ शकता. आता एक शेतकऱ्याचं तुम्हाला उदाहरण देतो, की एक शेतकऱ्यांनी समजा 1 एकरमध्ये पेरणी केली आणि त्याच्यानंतर अगदी म्हणजे त्यांनी ₹10,00,000 लावलेले आहेत. पण ₹10,00,000 लावल्यानंतर शेवटच्या इरिगेशनच्या करताचे 2,00,000 त्याच्याकडे नाही आहेत. ते 2,00,000 त्याला जर मिळाले, तर त्याला साधारण 25,00,000चा त्यातनं नफा होणार आहे. 25ला तो सगळा माल विकणार आहे. त्या 2,00,000 करता बँकेने उभं केलं नाही, घरच्यांनी उभं केलं नाही. खरंच परिस्थिती वाईट आहे. आता तिथे ते जर 2,00,000 दिले, तर एखादा म्हणतो, की माझा व्यवसाय लेंडिंगचा ₹2,00,000 घ्या, मला 15% द्या, 10% द्या, 20% द्या आणि ओके. आता ह्याच्यात अपॉर्च्युनिस्ट माणूस, चूक का बरोबर ह्याच्यात आत्ता आपण जायला नको. पण अपॉर्च्युनिस्ट माणूस म्हणतो, 50% पाक. की मला 50% प्रॉफिट पाहिजे. 25 मधले 12 माझी. मग तिथं त्या शेतकऱ्याचा तो बिझनेस कॉल असतो, हं. की अजूनही अनसर्टन्टीमध्ये राहून ते 2,00,000 नवीन शोधायचे, का आत्ता ते घेऊन मी 12.5 म्हणजे शेतकऱ्याला 10च्या अगेन्स्ट 12.5 मिळणार आहेत. हं. त्याला 2च्या अगेन्स्ट 12.5 मिळणार आहेत. आता हे शेतकऱ्यांनी जर का अगोदरपासून प्लॅनिंग केलं असतं, योग्य पद्धतीने स्ट्रक्चरिंग केलं असतं, ₹10,00,000ची योग्य पद्धतीने गुंतवणूक केली असती, तेव्हाच एक 2-5 इन्व्हेस्टर घेतले असते, तर आज ही वेळ आली नसती. ऐन वेळेला जेव्हा तिकडं स्टॉप गॅप आहे किंवा इमर्जन्सी झाली, की तुम्हाला कॉस्ट त्याची एवढी जास्त पे करावी लागते. आणि ते राईट का रॉंग आपल्याला माहित नाही. कोणीच त्यावेळेचा जस्टिफाय करू बिझनेस कॉल आहे. शेतकऱ्याकरता ते चूक, त्या माणसाकरता शेतकरी चूक. कारण हं. तो माणूस म्हणतोय, की तो बुडला होता. 10,00,000 बरोबर. त्याचे बुडले होते. त्याला काहीच मिळणार नव्हतं. त्याला त्याचे 10ही मिळाले, वर 2.5 मिळाले माझ्यामुळे. हं. शेतकरी म्हणतो ह्यानी लावले 2 आणि हा 12.5 घेऊन गेला. आता माझ्याकडे एक मेंटरशिपसाठी एक केस आली होती. बरं, आता तुमचा एक पर्स्पेक्टिव्ह पाहिजे त्याला. एक तिघं पार्टनर आहेत. बरं. त्यांनी बाणेरमध्ये एक जिम चालू केली. ओके. ऑलरेडी त्यातल्या 2 पार्टनरची ऑलरेडी एक जिम होती. हां. त्यांनी एक दुसरी ब्रांच चालू केली आणि त्यात तिसरा पार्टनर घेतला. ओके. तिसरा पार्टनर माझा मित्र होता. राईट. आता तिसरा पार्टनर ह्या तिघांनी इक्वल पैसे टाकले. 10-10 लाख. बरं. ओके. पण तिसरा पार्टनर फुल टाइम काम करतोय आणि हे 2 पार्टनर त्यांच्या जुन्या जिममध्ये काम करतात. बरोबर. त्यांचा इथं स्वेट काहीच नाही, म्हणजे काहीच काम नाही करत. पण पैसे इक्वल टाकले. बरोबर. इक्विटी इक्वल मिळाली. आता जो माझा मित्र आहे त्याला वाटायला लागलंय, मी कष्टही करतोय आणि मी पैसे पण इक्वल टाकलेत आणि हे दोघं तर काही काम करतच नाहीत. ह्यांना फुकटमध्ये महिन्याला पैसे मिळायला लागलेत. हे कसं अव्हॉइड करायचं आणि यात काय बरोबर काय चुकीचं? एक व्यक्ती जो असतो ना, तो अनेक रिलेशनशिप्समधनं असतो. हं. तो कोणाचा तरी मुलगा असतो, कोणाचा तरी नवरा असतो, कोणाचा तरी वडील असतो. तसाच तो जेव्हा ऑफिसमध्ये जातो, तेव्हा तो मालकही असतो, तो चालकही असतो. हं. हं. ऑपरेशन आणि ओनरशिप या हं. 2 खूप वेगळ्या गोष्टी आहेत. एक्झॅक्टली. आता 33% त्यांची भागीदारी हां. ही ओनरशिप होती. बरोबर. पण ऑपरेशन करता त्या व्यक्तीला, तुमच्या मित्राला हं. योग्य पद्धतीने रेम्युनरेशन मिळायला पाहिजे. पाहिजे. आता त्याच्या मनात काय येईल, की ते तिकडं कमवतायत, तिकडं मी पार्टनर हो. नाही. बरोबर. की जे त्यांचंही बरोबर आहे. हो. त्यांनी काही तिकडनं प्रॉफिट कमिट केले नव्हते. हो. बरं, त्यांच्याकरता ही एक ॲडिशनल एक्सपॅन्शन अपॉर्च्युनिटी होती. हो. याच्याकरता हे सर्वस्व आहे. बरोबर. आता हे नेगोशिएशन एकत्र येतानाच व्हायला हवं होतं, की नफा जो होईल तो आपण 33 वाटून करू. घेऊ. पण त्या नफ्यामधनं माझे जे कष्ट आहेत त्याच्याकरता वर्षाकाठी मी ₹12,00,000 काढून घेणार आहे. हां. ही क्लॅरिटी
त्यांच्या अंडरस्टँडिंगमध्ये येणं गरजेचं होतं आणि ही क्लॅरिटी पेपरवरती एका ॲग्रीमेंटमध्ये येणं गरजेचं होतं. पण आता ही मिस्टेक त्यांच्याकडनं झाली, तर फ्युचरमध्ये अशा बिझनेस लोकांनी कुणाला अप्रोच करायला पाहिजे? जिथं एंटिटीज आहेत, हं. तिथे आयडियली कंपनी सेक्रेटरीला अप्रोच करणं अपेक्षित आहे. अच्छा. याचं कारण असं की कंपनी किंवा LLP यांचे जे वाद होतात, ते वाद जर उद्या एस्कलेशनमध्ये गेले, हं, तर ते नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलमध्ये जातात हं, आणि नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलमध्ये कंपनी सेक्रेटरीज आर अलाउड टू आर्ग्यू द केस. हं, सुरुवातीच्या काळात जेव्हा मी व्यवसायाला सुरुवात केली, हं, त्यावेळेला अनेक लोकं कंपनी काढायची आहे हं. म्हणून वकिलांकडे जायचे किंवा CNकडे जायचे. अच्छा. कंपनी सेक्रेटरी हे प्रोफेशन त्यावेळेला एवढं नोन नव्हतं. बरोबर. वास्तविक 1986 पासून प्रोफेशन आहे. जसा 2013 कायदा आला, हं, तसे पेनल्टी, प्रॉसिक्युशन हे खूप वाढायला लागलं. हं. त्याचं इम्प्लिमेंटेशन वाढायला लागलं आणि तेव्हा कंपनी सेक्रेटरी ह्या प्रोफेशनचं रिकॉग्निशन आणि इम्पॉर्टन्स कळायला लागलं. कळायला लागलं. सो हल्ली मागच्या एक 8-10 वर्षांमध्ये आम्ही बघतो, की परस्पर लोकं CSकडे जातात, की आम्हाला कंपनी काढायची, आम्ही काय हं. करायला पाहिजे. तर अशा अनुषंगाने त्या व्यक्तीनी एका कंपनी सेक्रेटरीकडे जावं. हं, कंपनी सेक्रेटरीनी योग्य डॉक्युमेंटेशन काय आहे ते तपासावं हं. आणि पहिल्याच मीटिंगमध्ये अभ्यास करून झाल्यानंतर CSनी त्या व्यक्तीला क्लॅरिटी द्यावी. आणि हे कन्सल्ट करायला पाहिजे, की येस. तुमच्यातला चालक कोण आहे? त्याला किती येस. मिनिमम तुम्ही देणार आहात? येस. है ना? हे जर येस. तेव्हाच झालं असतं तर हे झालं नसतं. तर मला असं पर्सनली वाटतं, तुमची जशी कंपनी सेक्रेटरीची फर्म आहे, तुम्ही बऱ्याचशा गोष्टी करता. पण मला वाटतं, की तुमच्यासारख्या कंपनीजनी ही कन्सल्टिंग हॅट पण घातली पाहिजे, की नॉट ओन्ली कंपनी फॉर्म करून देतो, पण तुमचं फाउंडर्स एग्रीमेंट आहे का? तुमच्यामध्ये अंडरस्टँडिंग काय आहे? चालक कोण? आहे ना? ह्या सगळ्या गोष्टी खूप गरजेच्या कारण खरं आहे. मी जे ऐकलंय आता तुमच्याकडनंच ऐकतो, की जवळ-जवळ 30% ते 40% कंपन्या बंद होतात फक्त फाउंडर्सच्या वादामुळं. हो, खरं आहे. हं? मग ह्याला कंपनी सेक्रेटरी खूप कंट्रोल करू शकतात. कंट्रोल नाही करू शकत, पण कंपनी सेक्रेटरीनी योग्य मार्गदर्शन गाईड जर करू दिलं, बरोबर, यू आर राइट. तर त्या चॅनलाइज नक्की होऊ शकतं. आता गंमत काय असते परत फाउंडर्समध्ये ॲग्रीमेंटची का गरज आहे? कारण तो एक व्यवहार आहे. हं, ते म्हणतात आमचा विश्वास आहे. विश्वास काय झाला? परत इमोशन झालं. हं. तुमचा जर विश्वास आहे, तर तुम्ही पेपरवरती पण सही करा ना. बरोबर. पेपरवरती आल्यानंतर ड्राफ्ट एकमेकांकडे दिला, की कसे पॉइंट काढतात. मग हां. तिथं कुठे तुमचा विश्वास गेला? हां. मला अनेक लोकं म्हणजे आमच्याकडे येतात आणि म्हणतात, की काही फार नाही, एक 2-3 पानांचं एक ॲग्रीमेंट करून द्या. बरोबर. तर त्यांना एकच सांगणं असतं, की ॲग्रीमेंटची गरज आहे म्हणजे विश्वास नाही. बरोबर. आणि विश्वास असो वा नसो, व्यवसाय करताय, व्यापार करताय, तुम्ही अनेक लोकांना जबाबदार आहात. हं, अशा वेळेला ॲग्रीमेंटमध्ये सगळं येऊ दे. हं, आणि हे निदर्शनास येतं आपल्या, की जिथं ॲग्रीमेंट क्लिअर आहेत ना, हं. तिथं वाद होत नाहीत. 100%. कारण त्यांना व्यवस्थित त्यांचे रोल्स, रिस्पॉन्सिबिलिटीज, अधिकार सगळं त्यांना माहिती आहे. तर फाउंडर्स एग्रीमेंट हा कॉन्सेप्टच बऱ्याच लोकांना माहित नाही आपल्याकडे. हो. तर फाउंडर्स एग्रीमेंटमध्ये महत्त्वाचे 3-4 क्लॉजेस काय असतात असे? ऑपरेशन्स कोण करेल? ओके. ओनरशिप कशी असेल? हं, हं. एखाद्याला बाहेर पडायचं असेल, तर त्याची मेथोडॉलॉजी, मेकॅनिझम एक्झिट कसं क्लॉज. असेल? नवीन इन्व्हेस्टर येणार असेल, तर त्याचं इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स कसं असेल? हं, इन्व्हेस्टर आल्यानंतर डायल्यूशन कसं होईल? हं. असे महत्त्वाचे त्याच्यामध्ये काही क्लॉजेस करू शकता. वास्तविक फाउंडर्स ॲग्रीमेंट साधारणतः 30 ते 70 पानांमध्ये जातं. खूप क्लॉजेस त्याच्यात असतात. पण त्यातला जो क्रक्स आहे, जो तो हे तुम्ही आत्ता 4-5 विचारलात, तो ह्या 4-5 गोष्टींमध्ये. आणि मग तुम्ही आता म्हणाले, की फाउंडर्स एग्रीमेंटमध्ये या गोष्टी असतात. मग रोल्स एंड रिस्पॉन्सिबिलिटीज कुठे असतात? रोल्स एंड रिस्पॉन्सिबिलिटी त्या फाउंडर्स ॲग्रीमेंटमध्ये तुम्ही रेकॉर्ड करणं अपेक्षित असतं. हाय लेव्हल. प्रत्येकाला आपल्याला काय करायचं आहे, हं, हं. त्याच्या बदल्यात आपल्याला काय मिळणार आहे हं, हं. आणि कंपनी कशी मोठी होईल आणि त्याच्या बदल्यात कंपनीला किती नफा मिळणार आहे, हं. तो नफा मिळाल्यावरती कंपनीत किती राहील आणि त्यातनं फायदा किती बाहेर तुम्हाला मिळेल, ह्या हे आधीच सगळ्याची डिफाईन क्लॅरिटी. करायचं. हे जर डिफाईन्ड असेल तर वादच होत नाहीत. आणि ह्यात ओह! ह्यात पुढची गोष्ट, की हे जर एखाद्याने केलं नाही, तर त्याची ओनरशिप आणि ऑपरेशन कशा पद्धतीने डिफेज केलं जाईल, हे देखील त्याच्यात येणं खूप गरजेचं आहे. हां. कारण पॅशन असतं, मोटिव्हेशन असतं. बरोबर. एकत्र आल्यानंतर आपण सुरू करतो. हो.
काही झटके येतात आणि एकदम स्वतःलाच आपल्याला विश्वास वाटत नाही. आणि आजतागायत ही हिस्ट्री आहे की झटक्यांनीच माणसं मोठी झालेली आहे. ऑपॉर्च्युनिटी अशा काही केस आहेत तुमच्याकडे की फाउंडर्स ॲग्रीमेंटनीच त्यांना वाचवलं, किंवा फाउंडर्स ॲग्रीमेंट नव्हतं त्यामुळे ती कंपनीच कॉन्फ्लिक्टमध्ये निघून गेली? मध्ये एक केस केली. आता गंमत अशी आहे की नॉर्मली एक ट्रेंड बघितला जातो की इन्व्हेस्टर पैसे गुंतवतो आणि काही गडबड झाली तर इन्व्हेस्टर केस करतो. आम्ही एक केस इथं छत्रपती संभाजीनगरची केस आहे. कंपनी पुण्याची, 3 फाउंडर होते. मैत्रीमध्ये पुण्यात राहणाऱ्या एका व्यक्तीला त्यांनी 20% ओनरशिप देऊन टाकली. युरोपमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला 20% दिली आणि ज्याची आयडिया होती, ज्याची टेक्नॉलॉजी होती, त्यांनी 60 रिटेन केली. युरोपमधले दोघंही व्यक्ती नोकरी सोडून इकडं आले. पुण्यातली व्यक्ती तशी काही फारशी ॲक्टिव्ह नव्हती. पुण्यातल्या व्यक्तीचा रोल काय? काही कंप्लायन्स बघ, तिथं आपलं मोठं ऑफिस होईल ते बघ, पण डिफाईन्ड नाही. आता इन्व्हेस्टर जेव्हा आले, त्यावेळेला इन्व्हेस्टरनी 12.5 कोटी रुपये 20% करता इन्व्हेस्ट केले. सध्याचा ट्रेंड, पैसे आले की मोठी गाडी आली, त्याच्यानंतर मोठं ऑफिस आलं, ते 12.5 कोटी संपले. ते परत त्याच इन्व्हेस्टरकडे गेले. तेव्हा इन्व्हेस्टर काय म्हणाला की मी एक सीझन्ड इन्व्हेस्टर आहे, मी तुम्हाला अजून 50 कोटी देतो, पण आता मला कंपनीची 75% इक्विटी पाहिजे. स्वाभाविक त्याचं म्हणणं होतं की बोर्ड सीट आधी तुम्ही तिघं आणि मी असे होतो, आता हे उलटं व्हायला पाहिजे. आम्ही 3 तुमच्यातला एक. त्यांनी ते मान्य केलं कारण कंपनीला पैशांची गरज होती. ते पैसे आले 50 कोटी रुपये. 50 कोटीची कमिटमेंट आली. त्यातला पहिला ट्रांच काहीतरी 12-15 कोटीचा आला. दोघांनी रिझाईन केलं. त्याच्यानंतर इन्व्हेस्टर जेव्हा बोर्डावरती आला तेव्हा त्याला समजलं की उरलेले जे 20% दोघं होते ते वास्तविक फक्त पगार घेत होते आणि इन्व्हेस्टरच्याच पैशांवरती ते इन्व्हेस्टरला दाखवत होते की आम्ही किती काम करतोय. सो त्यांना मिळणारा जो पगार होता तो बंद झाला. आता त्यांच्याकडे काय झालं की त्यांच्याकडे काहीच राहिलं नाही. मालकी हक्क मुळात 75% कोणी दुसऱ्यांनी घेतले, तर 20 मधले 75 गेले, ते 5-5% आले होते. 60 वाला व्यक्ती हा 60तले 75 जर गेले तर 60 वाला व्यक्ती हा 15 आला होता. सो टोटल यांचं होल्डिंग 25 बरोबर 25 आलं होतं. त्या दोघांनी तिसरा फाउंडर आणि इन्व्हेस्टर यांच्यावर केस केली. ही एक आमचा पगार का बंद केला? त्यांनी केस करताना तो NCLT मध्ये जाताना म्हणाला की आम्हाला फसवून बाहेर काढण्यात आलं आणि केसमध्ये बऱ्याच अजून मल्टिपल ॲलिगेशन्स केले. पण ही एक केस गंमतशीर आली होती की इन्व्हेस्टरच्या अगेन्स्ट फाउंडर्सनी केस केलेली होती. आता तिथे ते जे ॲग्रीमेंट ड्राफ्ट केलेलं होतं त्या ॲग्रीमेंट भारतामध्ये असं आहे की ॲलिगेशन करणाऱ्यावरती कुठलीही पेनल्टी नाही आणि कायद्यानुसार ॲलिगेशन माझ्यावर झालेलं जर असेल तर आय हॅव टू प्रूव्ह माय इनोसन्स. ही गंमतशीर बाब आहे. हे का झालं? कारण आपला कायदा असं म्हणतो की 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एका निरपराधाला शिक्षा झाली नाही पाहिजे. तर कायदा खूप प्रुडंट आहे ह्याच्या बाबतीत. कायदा खूप सर्व समंजस असा आहे. तर इथे ॲग्रीमेंटमध्ये त्यांनीच सह्या केलेल्या होत्या, त्यांनीच राजीनामे दिले होते आणि नंतर बुडतो आहे हे कळल्यानंतर काय करणार? मी हातपाय मारणार. मग ॲलिगेशन्स केले आणि त्या ॲग्रीमेंटमुळे त्या इन्व्हेस्टरचा प्रुडन्स सेव्ह झाला. त्या इन्व्हेस्टरची 75% इक्विटी सेव्ह झाली. त्या इन्व्हेस्टरला पुढची कंपनी चालवता आली आणि त्या दोघांना 5-5% मालकी आजही आहे. पण त्या दोघांच्या अगेन्स्ट ती केस डिस्पोज ऑफ झाली की तुम्हाला अधिकार काही नाहीत, मागचे पगार मागताय. लॉ शुड नॉट बी युज्ड ॲज अ कोअर्सिव्ह मेकॅनिझम अगेन्स्ट समवन, की जे बरेच वेळेला फायनान्सच्या बाबतीत होतं. माणूस केस का करतो? म्हणजे तो घाबरून माझे पैसे देऊन टाकेल. असं कॉर्पोरेट जगात आज खूप चाललंय आणि इथे देखील कन्सल्टंटचा रोल खूप महत्वाचा आहे. 100%. म्हणजे ॲग्रीमेंट लिहितानाही महत्वाचं आहे आणि सॉल्व्ह करतानाही महत्वाचं आणि लिटिगेशन मध्येही महत्वाचं. म्हणजे जर तुम्ही त्या दोघांना आधीच भेटले असते तर तुम्ही आधीच सांगितलं असं रे जाऊन काहीच उपयोग नाहीये, तूच सही केली, कशाला केस करतोय? बरोबर है ना? पण एक आपला इगो म्हणा, काही इगो असेल, कन्सल्टंट कंपल्शन्स असतील, तिथे कुठेतरी मला असं वाटतं की मॉरॅलिटी
ही पण खूप एक महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे 100%. आपण ज्या देशात आहोत तिथे हो, म्हणजे साधू संतांचा देश आहे हा. हो, मॉरॅलिटी आणि कल्चर याच्यावरती देश आज जिवंत आहे. बरोबर. सो इथे कन्सल्टंटचे जसे बिझनेस ओनरचे एथिक्स आहेत हम्म. तसे कन्सल्टंटचे एथिक्स पण खूप महत्वाचे आहेत. वा, खूप मस्त म्हणले. मी असं ऐकलंय बराच वेळा की 50-50% पार्टनरशिप करू नका असं म्हणतात. का बरोबर बरं? आहे, बरोबर आहे. कारण वाद झाले तर तुम्ही दोघं हो आणि नाही याच्यातच अडकता. डेमोक्रेसी झाली म्हणजे. कोणी एक डिसिजन नाही घेऊ शकत. डिसिजनच होऊ शकत नाही आणि त्याच्यात व्यवसाय सफर होतो. हम्म. एक केस मध्ये अशी आली होती, कंपनीवर जीएसटीची नोटीस आली. हम्म. 19 लाख रुपयाची डिमांड आली. कंपनीच्या खात्यामध्ये 28 लाख रुपये बॅलन्स होता. हम्म. 8 महिने झाले बॅलन्स पडू नये. 2च सिग्नेटरीज, दोघांनीही सही करायला नकार दिला. गव्हर्नमेंटचाही रेव्हेन्यू लॉस झाला हम्म. आणि रिझोल्युशन आर्बिट्रेशननीच होणार आणि आर्बिट्रेशन किंवा कुठलेही कोर्ट तुझे 50% आहेत त्यातला तुझा एक कमी करतो हम्म. आणि ह्याला एक देतो असं म्हणू शकत नाही. नाही. त्याच्यामुळे डिस्प्यूट रेझोल्युशन आणि कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट हे 50-50ला होत नाही. इथे काय सजेशन योग्य आहे हम्म. तर आपण 51-49 करावं हा. आणि 49 वाल्याला रिझर्व मॅटर्स किंवा अफर्मेटिव्ह राईट देऊन ठेवावे हम्म. की जेणेकरून 51 ओव्हर पॉवर करणार नाही. हम्म. आणि हे आर्टिकल्स ऑफ असोसिएशन मध्ये एंट्रेंच करता येतं. हा. 1% होल्डरला पण मी 51% 76%च्या अधिकार राईट्स देऊ देऊ शकतो. शकतो. पण हे नॉलेज योग्य पद्धतीने त्यावेळेला त्या केसला सुटेबल आहे का हे बघून करावं. आणि हे छोट्या कंपन्यांनी सेम रूल लागू राहतो, मीडियम साईज सगळ्यांना, म्हणजे जे स्टार्टअप असेल स्टार्ट करतानाच हा विचार करायचा? हो, अगदी बरोबर आहे. याच्या बाबतीमध्ये सुरुवातीपासून जितकी क्लॅरिटी असेल हम्म. तितकी तुमचं पुढचं डिस्प्यूटची शक्यता मिनिमाइज होत जाते. अच्छा. आणि सुरुवातीला तुम्ही 2 जण 3 जण 4 जण असता, नंतर इन्व्हेस्टर येणार असतो, तुमच्याकडे 100-200 कामगार असतात. हम्म. सो अशा वेळेला तुमची जबाबदारी खूप वाढते. आणि लेट्स से दोघा तिघा फाउंडर्सनी कंपनी चालू केली, तिघांकडे इक्वल आहे आणि एक फाउंडर 6 महिने 1 वर्षानंतर आपल्या बंद झाला काम करायचं. तो म्हणला आता मला कामच नाही करायचं या कंपनीत, राईट? आणि फाउंडर्स ॲग्रीमेंट तर नाहीये. अशा वेळेस काय करू शकतो? उरलेले दोघं जण जे आहेत त्याच्या 33% बद्दल काही त्यांना करता येत. काहीच तो नाही. मालक कायम राहील. हम्म. पण त्याचा जो ऑपरेशनल रिवॉर्ड होता, त्याची अच्छा. सॅलरी असेल, हा. 50%च्या वर ज्यांची मालकी आहे ते डिरेक्टर अपॉइंट करू शकतात आणि डिरेक्टर काढून टाकू शकतात. अच्छा. तर त्याचे ऑपरेशनल राईट्स तुम्ही फ्रीज करू शकता. ओ, आणि तो काम करणं बंद झालाय. तो मालक 33 आहेच आहे ना. आहेच आहे. आणि मालकी करता तुम्ही रेस्पॉन्सिबल आहात त्याच्या प्रती. हो. तर काम करणं बंद झालंय तर पगार बंद करा. डिरेक्टर म्हणून काढून टाका. ओके. पण त्याला जर आपण पगारनं काढून टाकलं तर तो कंपनीला दुसरे काही त्रास देऊ शकतो? लीगली त्रास Legally. नोटिसेस पाठवेल. कारण 10%च्या वर ज्याचं शेअर होल्डिंग आहे हम्म. तो कंपनीवरती ऑपरेशन ऑफ इन्फॉर्मेशन आणि मिसमॅनेजमेंट ऑफ फंड्स ह्याची केस करू शकतो. आणि मग कंपनीला प्रूव्ह करायचं असतं की त्याचे ॲलिगेशन्स चुकीचे आहेत. हम्म. तर तो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह त्रास देऊ शकतो. तो कंपनीवर केसेस करू शकतो. बट 66% ज्यांच्याकडे आहेत त्यांना कंपनी Rights. चालवायची आहे. हो. सो दिस इज अ कॉस्ट. त्यांना स्वतःला प्रोटेक्ट करायला लागेल, कंपनीला प्रोटेक्ट करायला लागेल आणि त्यांना प्रूव्ह करायला लागेल की त्याचे जे ॲलिगेशन्स आहेत ते बेसलेस आहेत. हो. आणि आपण असंही ऐकतो बघा बऱ्याच वेळेस की शेअर होल्डिंग ॲग्रीमेंट असतं. मग शेअर होल्डिंग ॲग्रीमेंट, फाउंडर ॲग्रीमेंट ह्याच्यात काय फरक आहे? म्हणजे ते कधी करावं? खूप सूक्ष्मतेमध्ये प्रत्येकात फरक आहे. हम्म. पण इंटरचेंजेबली वापरले जातात. हम्म. आता शेअर परचेस ॲग्रीमेंट, शेअर सबस्क्रिप्शन ॲग्रीमेंट, शेअर होल्डर्स ॲग्रीमेंट हम्म. याच्यामध्ये अगदी सूक्ष्म फरक असा आहे की जेव्हा मी एखाद्या शेअर होल्डरकडनं शेअर्स परचेस करतोय त्याला त्यावेळेला शेअर परचेस ॲग्रीमेंट करावं. हम्म. कंपनी जेव्हा मला काही शेअर्स अलॉट करते हम्म. त्यावेळेला शेअर सबस्क्रिप्शन ॲग्रीमेंट करावं. ओके. आणि शेअर परचेस किंवा सबस्क्रिप्शन किंवा हे दोघं असताना देखील हम्म. शेअर होल्डर्स ॲग्रीमेंट, ज्यालाच फाउंडर्स ॲग्रीमेंट तुम्ही म्हणताय, जर फक्त फाउंडर्समध्ये असेल हम्म. ते असणं का गरजेचं आहे? कारण शेअर होल्डर्स ॲग्रीमेंटमध्ये सगळी क्लॅरिटी असणार आहे. परचेस आणि सबस्क्रिप्शनमध्ये ट्रान्झॅक्शन आहे. हम्म. होल्डर्समध्ये राईट्स, रेस्पॉन्सिबिलिटीज, ड्युटीज, कोर्स ऑफ ॲक्शन, डिस्प्यूट रेझोल्युशन हे सगळं डिफाईन केलं आहे. हम्म. इंटरचेंजेबली हे शब्द खूप वापरले जातात पण त्याच्यात सूक्ष्म फरक आहे. आता लेट्स से एखादा फाउंडर
आत्ता कंपनी फॉर्म करतोय, तुम्ही सांगितलं फाउंडर ॲग्रीमेंट करा, राईट कन्सल्टंट असाइन करा आणि कंपनीचा स्ट्रक्चर आधीच चांगला बनवा, है ना? पण एखाद्याला पुढच्या 10-15 वर्षाचा विचार करायचा असेल, ग्रोथचा, तर या स्ट्रक्चरमध्ये फायनान्शियल स्ट्रक्चर किंवा डिसिप्लिन जर आम्हाला चांगलं आणायचं असेल, तर काय करायला पाहिजे सुरुवातीलाच? खूप चांगला प्रश्न आहे. ह्याच्यात थोडा डिटूर घेऊन एक सांगू इच्छितो. आजकालचे जे व्यावसायिक आहेत, यांच्यात एक ट्रेंड बघितला गेला आहे, की कंपनी स्थापन करा, ती थोडी वाढवा आणि इन्व्हेस्टरला विका. हं. 10 वर्षांपूर्वीचे व्यावसायिक जर आपण बघितले, तर कंपनी हे त्यांच्याकरता लाईफटाईम मिशन हो, होतं. हो. आता ह्याच्यात असं होतं, की व्यावसायिक हा कमिटेड पाहिजे, हं. पॅशनेट पाहिजे. व्यवसाय सुरू केल्यानंतर त्यांनी ते वाढवलं पाहिजे. व्यवसायाची गरज म्हणून फंड्स घेतले पाहिजेत, हं. इन्व्हेस्टमेंट घेतली पाहिजे. त्याचं पॅशन हे पहिल्या इन्व्हेस्टर पुरतंच राहतं. हं. ज्या क्षणी पहिला इन्व्हेस्टर येतो, त्याच्यानंतर बिझनेस ओनर हा नवीन फंडिंगच्या प्रोक्युअरमेंटच्या मागे जातो आणि ह्याच्यात अनेक स्टार्टअप्स फेल होतात. फेल होतं. कारण बिझनेसचा फोकसच संपतो. बरोबर. माझा बिझनेसचा फोकस हा मॅन्युफॅक्चरिंग ऑफ बॉटल्स होता. पण सडनली एक इन्व्हेस्टर आला आणि आता माझा फोकस त्या इन्व्हेस्टरला एक्झिट देण्याच्या मागे गेला. सो मी फंडिंग सॉलिसिट करणारा व्यक्ती म्हणून चाललो. तर जेव्हा केव्हा मी पुढची स्वप्न बघतो आहे, क्लॅरिटी पाहिजे. व्यवसाय ही एक कमिटमेंट आहे समाजाप्रती, हो. ही एक कमिटमेंट आहे. जर 5 वर्षांनी एक्झिट घ्यायचा असा जर का धोरण असेल, तर ते मला ट्रान्झॅक्शनली एक ॲस्पिरेशन म्हणून योग्य वाटतं. पण ते व्यवसाय याच्या दृष्टिकोनातनं ते थोडंसं चुकीचं वाटतं. हं. तुमच्या प्रश्नाकडे परत जर आलो, की 10-15 वर्ष ह्याच्यात काय करायला पाहिजे? कंपनी स्थापन करणं म्हणजे आपण गव्हर्नन्सला कमिट होणं आहे. हं. कंपनी स्थापन करणं म्हणजे व्यवसाय सुरू करणं नाही. व्यवसाय योग्य पद्धतीने करणे, त्याचा योग्य मोबदला प्रत्येकाला मिळणे आणि मिळालेल्या मोबदल्यातनं मिळणाऱ्या नफ्यामधनं सरकारला योग्य पद्धतीने कर देणे हं. आणि त्याच्या पश्चात प्रत्येक वेळेला वाढत्या व्यवसायाबरोबर योग्य निर्णय घेणे. हं. याचा रोडमॅप हा इव्हॉल्विंग आणि डायनॅमिक असतो. हं. बरोबर. एक विजन असू शकतं, हं. की मला 100 कोटीला टर्नओव्हर घेऊन जायचं. बरोबर. हे विजन असू शकतं. हो. पण 10ला असताना काय केलं पाहिजे? 25ला असताना काय? 50-70 असं करत हां. योग्य वेळेला योग्य निर्णय घेणे. एक डायनॅमिक असतं आणि एक त्याचे स्टेजेस असतात. बरोबर. 10 पर्यंत वेगळं, 25चे वेगळीच स्ट्रॅटेजी, हो, है ना? हो. तसं असतं. आता तुम्ही म्हणाले स्थापना, है ना? एखादी कंपनी स्थापन करणे म्हणजे फॉर्म करणे, इथूनच आपल्याकडे कन्फ्युजन आहे. म्हणजे सिंपल भाषेत सांगायचं झालं आपल्याकडे प्रोप्रायटर आहे, एल-एल-पी, प्रायव्हेट लिमिटेड, पब्लिक लिमिटेड असे एक 4-5 आणि ट्रस्ट. तर एखाद्या स्टार्टअपनी हे कसं ठरवायचं, की मला प्रोप्रायटरी करायचं आहे, एल-एल-पी करायचं आहे का प्रायव्हेट लिमिटेड करायचं आहे? एखादा व्यावसायिक त्याचा बिझनेस B2C असेल, हं. म्हणजे इंडिव्हिज्युअल जर का तो केटर करणार असेल, हं. तर त्याला एंटिटी एवढी महत्त्वाची नाही. हं. का नाही? एक 25 कोटी रुपये टर्नओव्हर असणारी किचन मॅन्युफॅक्चरिंगची पार्टनरशिप फर्म अप्रोच झाली होती. अप्रोच झाल्यानंतर त्यांनी विचारलं, आम्हाला कंपनी करायची आहे. पण कन्फ्युजन आहे. त्यांना सांगितलं, की कंपनी करण्याची गरज नाही आहे. का नाही आहे? कारण त्यांचं काम आहे घरी किचन इन्स्टॉल करणे. त्या येणाऱ्या पैशांमधनं त्यांना टॅक्स एफिशियंटली प्रॉफिट्स पार्टनर्सना घेऊन जायचे आहेत. किचन घरी इन्स्टॉल करत असताना गृहिणी हे विचारत नाही, की एंटिटीचा टाइप काय आहे? हं. आता हेच एखादा किचन मॅन्युफॅक्चरर जर का इंडस्ट्रियल किचनमध्ये किंवा गव्हर्नमेंट सप्लाईजमध्ये असेल, तर तिथे सही करणारे अधिकारी हे अपॉइंटेड ऑफिसर्स आहेत. हं. त्यांना एंटिटीशी नक्की घेणं देणं असतं. कारण कंपनी जर आली, तर कंपनीच्या अगेन्स्ट केस होऊ शकते. इथे पार्टनर्सच्या अगेन्स्ट केस करायला लागेल. प्रोप्रायटरच्या अगेन्स्ट केस करायला लागेल. प्रोप्रायटर पार्टनर पळून जाऊ शकतात. डिरेक्टर्स पळून जाऊ शकतात. पण कंपनीचं अस्तित्व, त्याचे ॲसेट्स, त्याचे अकाउंट्स हे इथेच राहतात. सो त्यामुळे त्यावेळेस त्यांना कंपनी लागते. जेव्हा B2B असतं, त्यावेळेला कॉर्पोरेट्स प्रिफर टू डील ओन्ली विथ कॉर्पोरेट्स. हं. असा एक अनरिटन रूल आहे. हं. तो का आहे? कारण लीगल एन्फोर्शिएबिलिटी. हं. तर एखाद्या स्टार्टअपनी कुठली एंटिटी फॉर्म करावी, हं.
तर इट डिपेंड्स की आपण B2B मध्ये आहोत का आपण B2C मध्ये आहोत. माझं ध्येय काय आहे? जर का माझं ध्येय आहे की मी वर्षाकाठी 20-1 लाख रुपयेपर्यंत कमवणार आहे आणि मी एवढंच काम करणार आहे, अल्पसंतुष्टी आहे, तर त्यांनी प्रोप्रायटरशिपमध्येच काम करावं. पण एखाद्याला 100 कोटीचं टर्नओव्हर दिसतोय, एखाद्याला मी 2 कोटीपर्यंत माझे सर्व्हिसेस एक्सटेंड करणार आहे. अशा व्यक्तींनी फोरकास्ट करून योग्य एंटिटीची निवड करावी. योग्य एंटिटी कशावर ठरते? टॅक्स एफिशियन्सी, ऑपरेशन आणि ओनरशिपचं कंट्रोल, स्टार्टअप रजिस्ट्रेशन कशावर होऊ शकतं? तर ते फक्त LLP किंवा कंपनीला होऊ शकतं. त्याचे मिळणारे बेनिफिट्स, सबसिडीज, लायबिलिटी किती आहे? एक मोठा व्यावसायिक याला इंडिव्हिज्युअल ॲसेट्स, इंडिव्हिज्युअल वेल्थ ही सेपरेट लागते. कंपनीची वेल्थ ही कंपनीकडे असावी. सो लायबिलिटी माझी रेस्ट्रिक्ट करायची आहे. मला इन्व्हेस्टमेंट बाहेरनं घ्यायची आहे. मला योग्य पद्धतीने व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालावा अशी इच्छा आहे. तर त्या केसमध्ये प्रोप्रायटरशिप कामाची नाही. तर तेव्हा मी कंपनीचाच विचार पहिल्या दिवशी करावा. कंपनीचा करावा किंवा LLPचा करावा. ह्याच्यामध्ये असं आहे, LLP ही पार्टनरशिप फर्म आणि कंपनीच्या मध्ये एक इंट्रोड्यूस केलेली एंटिटी आहे, जी LLP ॲक्ट 2008 साली एनॅक्ट झाला. याचं काय म्हणणं आहे की पार्टनरशिपच्या इतके फ्रीडम तुम्हाला आम्ही देऊ, पण तुमची लायबिलिटी आम्ही लिमिट करू. असं एक धोरण आहे. मनामध्ये एक लोकांच्या समज आहे की कंप्लायन्सची कॉस्ट कंपनीला खूप असते. म्हणून ते जे परसेप्शन आहे, त्या परसेप्शनला सरकारने योग्य पद्धतीने प्रतिसाद देण्याकरता LLP इंट्रोड्यूस केली. जसं आपण बाहेर LLC ऐकतो. आता LLP मध्ये काय आहे की पार्टनरशिप फर्म मध्ये कुठलीही लायबिलिटी आली तर ती पार्टनर्सच्या इंडिव्हिज्युअल ॲसेट्स परत जाऊ शकते. LLP मध्ये तसं नाही आहे. LLP मध्ये पार्टनर्सची लायबिलिटी लिमिटेड आहे. कंपनीमध्ये मालक वेगळा, चालक वेगळा असंही होऊ शकतं. आज रिलायन्स सारख्या कंपनीचे 28 लाख शेअर होल्डर आहेत, पण डिरेक्टर 12च आहेत. बरोबर. मालक वेगळे, चालक वेगळे. तर प्रत्येक मल्टिपल फॅक्टर्सवरती हे ठरतं की कुठली एंटिटी योग्य आहे. आता हे जे डॉक्टर, आर्किटेक्ट, CA, लॉयर असतील, तर ते इन जनरल प्रोप्रायटरीमध्ये पण चालू शकतात. हो, असं म्हणू शकतो आपण. हो. आणि मॅन्युफॅक्चरर जर असतील, बरोबर, तर ते B2B झाले. म्हणून येस, त्यांना एखादी कंपनी फॉर्म करणं खूप जरुरी आहे, है ना? असं बरोबर, आपल्याला म्हणता येईल याच्यामध्ये. बरोबर. तुम्ही मॅन्युफॅक्चररचा जो एक विषय काढला, मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीमध्ये एक फिजिकल रिस्क पण असते. एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीमध्ये समजा डेथ झाली, ॲक्सिडेंट झाला, तर आपल्याकडे फॅक्टरीज ॲक्ट आणि विविध लेबर लॉज आहेत. या लेबर लॉजमध्ये याची जबाबदारी कोणावर टाकली जाईल आणि ह्याचं क्रिमिनल केस याची कोणावर केली जाईल हे लिहिलेलं आहे. आणि फॅक्टरीच्या ऑक्युपायरवर किंवा मॅनेजिंग डिरेक्टरवरती ही केस केली जाऊ शकते. आता माझी जर कंपनी नसेल, प्रोप्रायटरच मी जर असेल, तर माझी छत्तीसगडला असलेल्या फॅसिलिटीमध्ये सपोज एखादा ॲक्सिडेंट झाला, तर ते पोलीस येऊन मला उचलून घेऊन जाणार आहेत. हीच माझी कंपनी असेल आणि तिकडं असणाऱ्या एका अधिकाऱ्याला जर का मी ऑक्युपायर केलेला असेल, तर त्या अधिकाऱ्याला अटक होईल आणि मालक म्हणून मी त्याला योग्य पद्धतीने न्याय मिळवून देऊ शकेन. तर कंपनी करत असताना हे देखील बघावं लागतं. आज एखादे जर डॉक्टर असतील की ज्यांचं 500 बेडेड हॉस्पिटल आहे, त्यांच्या अंडर साधारण 200-300 लोक काम करत आहेत आणि एखादी जर डेथ झाली आणि त्या डेथ करता जर का त्यांच्या अगेन्स्ट ॲलिगेशन्स करायला लागले, डॉक्टर्सना इम्युनिटी आता मिळालेली आहे, पण त्यांच्या अगेन्स्ट ॲलिगेशन झाले तर डायरेक्ट मालक रेस्पॉन्सिबल धरला जातो. पण आपण जर का इकडं आजूबाजूला उदाहरणं बघितली तर ते प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या हे मेडिकल फॅसिलिटी चालवत आहेत. त्या केसमध्ये ऑटोमॅटिकली डॉक्टरची इम्युनिटी जरी डॉक्टर्सना वेगळी असेल तरी सुद्धा एक बूम बॅरियर म्हणून एंटिटी काम करते. गॉट इट. परफेक्ट. त्याच्या अगोदर आता CA, आर्किटेक्ट्स, डॉक्टर्स हे जे तुम्ही म्हणालात, ह्यांचे प्रत्येकाचे एक एक इन्स्टिट्यूट्स आहेत, फॉर्म्ड अंडर द ॲक्ट ऑफ पार्लमेंट. त्या इन्स्टिट्यूटचे पण नियम आहेत. जसं कंपनी सेक्रेटरीजना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी CS प्रोफेशन करता नाही करता येत. त्यांना LLP करायला अलाउड आहे, त्यांना पार्टनरशिप फर्म अलाउड आहे आणि त्यांना प्रोप्रायटरशिप फर्म अलाउड आहे. हे का आहे? कारण प्रायव्हेट लिमिटेडमध्ये मालक वेगळा आणि चालक वेगळा. चालक सर्टिफिकेट देतो कंपनीच्या नावानं. हे ऑडिट रिपोर्ट असं चालत नाही. LLP मध्ये आमचे नियम असे आहेत की आमच्या LLP मध्ये आम्ही घरच्यांना पार्टनर घेऊ शकत नाही. फक्त CSच असतील. आत्ता सरकारने मल्टी डिसिप्लिनरी फर्म्स नोटिफाय केलेल्या आहेत
की CA, CS, लॉयर्स असे एकत्र येऊन हम्म. करू शकतात. प्रोफेशनल. सो ह्यांनी फर्म फॉर्म करत असताना प्रोफेशनल इन्स्टिट्यूट त्यांचे जे अपेक्स बॉडी आहे त्यांचा विचार करावा. आणि मागच्या 6-1 वर्षामध्ये असं निदर्शनास येतंय की अनेक डॉक्टर्स हे स्वतःच्या प्रोप्रायटरशिपला कंपनीमध्ये कन्व्हर्ट करू पाहत आहेत. का? कारण ओल्ड टॅक्स रेजिममध्ये ज्या प्रोप्रायटरची नेट प्रॉफिट 5 कोटीच्या वर आहे, त्याला 43% टॅक्स आहे. न्यू टॅक्स रेजिममध्ये 5 कोटीच्या वर असणाऱ्या प्रोप्रायटरला 39% टॅक्स आहे आणि कंपनीला फक्त 25% टॅक्स आहे. एवढंच नाही तर काही सिनियर डॉक्टर्सची मुलं डॉक्टर नाही आहेत, पण त्यांना लेगसीचा बेनिफिट मुलांना द्यायचा आहे. बरोबर. तर प्रोप्रायटरच्या पश्चात तसं नाही करता येत. म्हणून कंपनी फॉर्म करून मुलांना मालक बनवून प्रोफेशनल डॉक्टर्सना डिरेक्टर्स बनवून त्यांना त्यांची लेगसी त्यांच्या पश्चातही कंपनी स्ट्रक्चरमध्ये चालू ठेवता येते. ओनरशिप चालू ठेवतो. ओनरशिप चालू ठेवता येते. आता एक कंपनी फॉर्मेशन कडे येऊया आपण. बरं. कंपनी फॉर्मेशनचे बरेचसे असे प्रश्न असतात की पहिला म्हणजे एखाद्या रेसिडेन्शियल ॲड्रेसवर कंपनी फॉर्म करायला पाहिजे का? करता येते. करता येतं टेक्निकली, करता पण येते. त्याचे काय प्रोज अँड कॉन्स आहेत? कंपनी फॉर्म करताना आपल्याला रजिस्टर्ड ऑफिस म्हणून एक ॲड्रेस रजिस्टर करावा लागतो. आणि कंपनी कायद्यामध्ये रजिस्टर्ड ऑफिसमध्ये काय काय डॉक्युमेंट्स मेंटेन करणं मॅन्डेटरी आहे हे लिहिलेलं आहे. घरच्या पत्त्यावर मी कंपनी रजिस्टर करू शकतो. कंपनीचे रजिस्टर्ड ऑफिस दाखवून ते मॅन्डेटरी कंप्लायन्सेस केले. आता नवरा बायको डिरेक्टर असतात, ते त्या घरी राहतात, कंपनी फॉर्म करतात. त्याच्यानंतर नवरा काम करतो किंवा बायको काम करते, व्यवसाय आणतात, त्याच्यातनं दोघं सॅलरी घेतात, एम्प्लॉई कोणी नाही, दोघं कन्सल्टंट, आणि वर्ष क्लोज करतात. तर देअर हाऊस इज देअर ऑफिस. सो रेसिडेन्शियल और कमर्शियल प्रॉपर्टी ह्याच्यामध्ये रजिस्टर्ड ऑफिस करता सरकारने कुठलेही भेदभाव केलेले नाही. पण जे काही रजिस्टर्ड ऑफिस असेल तुम्हाला त्या रजिस्टर्ड ऑफिसचे कंप्लायन्सेस करायला लागतात. पण असं काही मिथ आहे की घरी करू नका, केसेस घरी येतील, असं काही बोललं जातं, ते असं काही? खूप वर्षांपूर्वी एक बिझनेस ओनर माझ्याकडे आले. ते म्हणाले की नाही ते कंपनी करू नका, कंप्लायन्स कॉस्ट खूप जास्त असते. त्यांना विचारलं असं का म्हणताय? नाही, ते माझ्या मेडिकल शॉपवाल्यांनी सांगितलं की ते करू नका. तर आपल्याकडे मिथ्स किंवा अंडरस्टँडिंग जे आहेत ना ते खूप आहेत. भीती, आपल्याला आलेले अनुभव, आपण ऐकलेल्या गोष्टी, आपण बघितलेले मूव्हीज. तर हे असं काही नाहीये. आता नोटीस ऑफिसमध्ये आली काय, घरी आली काय, नोटीस ही नोटीस आहे. आणि नोटीसला उत्तर आयदर तुम्ही कंप्लायन्स केलं असेल तर त्याचं उत्तर द्या किंवा त्याला सामोरी जा. सो अशा गोष्टींनी काही फरक पडत नाही. आता लेट्स से कंपनी फॉर्म झाली, म्हणजे आपण आतापर्यंत बोललो की कंपनी फॉर्म करताना काळजी काय घ्यायची की एक CS कन्सल्टंट असावे, ते आपल्याला फाउंडर ॲग्रीमेंट करून. फक्त CS नाही, CS, CA, लॉयर हे सगळे असावे, नाही तर नंतर पॉडकास्ट नंतर मित्रांचे फोन येतील की CS फक्त सांगितलेत तुम्ही म्हणून. तर एक CS, CA, लॉयर असावे आणि त्याबरोबर फाउंडर्स ॲग्रीमेंट पण असावे. बरोबर है ना? हे झालं. मग आपण फॉर्मेशन बद्दल बोललो. आता फॉर्मेशन झालं, पण फॉर्म करताना आणि फॉर्म झाल्यावर पहिल्या 1-2 वर्ष आपल्याला शिकायला लागतात, कंप्लायन्स काय असतं, है ना? पण ॲज अ फाउंडर काय 4-5 गोष्टी एखाद्या फाउंडरनी कंप्लायन्सवर लक्ष ठेवलं पाहिजे, महत्त्वाच्या आहेत भरपूर, आणि त्याला लोकं पण आहेत मॅनेज करायला, पण ॲज अ फाउंडरनी काय लक्ष ठेवलं पाहिजे? फाउंडरनी लक्षात ठेवले पाहिजे की व्यवहार योग्य रीतीने करावे. ओके. रिसिप्ट्स, पेमेंट्स हे योग्य पद्धतीने अकाउंट फॉर व्हावे. योग्य कन्सल्टंट का असावे? कारण कंप्लायन्स हेडेक, कंप्लायन्स इज नॉट द हेडेक ऑफ द फाउंडर, इट इज द रेस्पॉन्सिबिलिटी ऑफ युअर कन्सल्टंट. बरोबर. योग्य कन्सल्टंट असतील तर त्यांनी ते कंप्लायन्स करणं गरजेचं आहे. ते योग्य नसतील तर फाउंडरला कंप्लायन्स करायला लागतात. बरोबर. फाउंडरनी योग्य टॅक्सेस भरावे आणि फाउंडरनी उत्तम व्यवसाय करावा. फाउंडरनी एवढ्याच गोष्टी कराव्या. बाकी CAचं काम CA करतील, CSचं काम CS करतील, वकिलांचं काम वकील करतील, लेबर लॉ कन्सल्टंट त्यांचं काम करतील. एखाद्या तुमच्या अनुभवात एक डिझास्टर कंप्लायन्समध्ये एखाद्याने केलेला तुम्हाला काय आठवतं का, की पहिल्या 2 वर्षात इतका मोठा डिझास्टर केला की ते कंपनीच बंद पडली किंवा मोठं नुकसान झालं? चुकीचं अकाउंटिंग ओके. हे एका खूप मोठ्या कंपनीकरता डिझास्टर ठरलं होतं. तसंच इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी, एक सर्व्हिस इंडस्ट्री होती आणि ट्रेडमार्क एका फाउंडरनी स्वतःच्या नावाने रजिस्टर केला होता
आणि डिरेक्टर्समध्ये डिस्प्यूट झाले आणि त्याच्यामुळे कंपनी बंद पडली. मग अशी काही चेकलिस्ट आहे का तुमच्याकडे, की बाबा ह्या गोष्टी जसं आता ही फंडामेंटल आहे, एक कंपनी फॉर्म करताय, तर त्याचा ट्रेडमार्क कंपनीच्या नावाने पाहिजे. हे तर ते फाउंडरच्या नावावर. आता हे दोन्हीकडनं काम करतं. जेव्हा 3 अनरिलेटेड लोकं येतायत एकत्र, त्यावेळेला ट्रेडमार्क कंपनीच्या नावाने असावं. हो. जर खरंच त्या तिघांमधलं एकाचंच इनोव्हेशन आहे, तर ते ट्रेडमार्क त्या एकाच्या नावानेच असावं आणि त्यांनी ते कंपनीला असाइन करावं. त्याचे असाइनमेंट ॲग्रीमेंट करावं. हां. कधी-कधी काय होतं, की जुनी आपण गाणी ऐकली असतील. गाणी गायक गायचे आणि त्याच्यानंतर त्याची रॉयल्टी पण ट्रान्सफर करून टाकायचे. हं. आता जर गाण्याचे राईट्स गायकांनी 20 वर्ष असाइन केले, तर 20व्या वर्षानंतर त्या गाण्याची रॉयल्टी सुरू होऊ शकते. तेच इंटेलेक्चुअल प्रॉपर्टीमध्ये पण ॲप्लिकेबल आहे, की समटाईम्स ओन्ली इन्कम. टाटा सन्सचं उदाहरण आपण टाटा सन्सकडे काय आहे? टाटा सन्सकडे सगळ्या टाटा कंपन्यांचे शेअर्स आहेत आणि टाटा हा लोगो आहे. बरोबर. त्यांचे 2च इन्कम, डिव्हिडंड इन्कम, रॉयल्टी इन्कम. सो परत हे स्ट्रक्चर काय आहे याच्यावरती हे डिसाईड होतं. नवरा बायको कंपनी आहे, फरक नाही पडत. पण 3 अनरिलेटेड मित्र आहेत, त्या तिघांचाही त्या ट्रेडमार्कवरती अधिकार आहे. पण खरंच एकाचंच इनोव्हेशन आहे, तर त्याचा अधिकार त्या ट्रेडमार्कवर आहे, पण कंपनी करता त्यांनी ते ट्रान्सफर करणं गरजेचं आहे. आपण आता स्ट्रक्चर बद्दल बोललो, त्याच्यातनं एक प्रश्न मला सुचतोय, की माझा एक मित्र आहे, त्याच्या वडिलांची 30 वर्षापासून एक प्रोप्रायटरी फर्म आहे, चांगली बरं. चालली आहे. काही गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट घेतात, बरेचसे काही बिझनेस करतात ते. आणि आता त्यांना ती त्यांच्या मुलाला ट्रान्सफर करायची. दॅट इज वन केस. तर ती ट्रान्सफर होते का? ती कशी करायला पाहिजे? आणि करताना त्याला जे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट तो कुठेतरी एम्पॅनल असेल, काही असेल, त्याची पण लिगसी पुढे ट्रान्सफर व्हायला पाहिजे. तर हे काय कसं होतं हे? खूप छान प्रश्न आहे. प्रोप्रायटरशिप ट्रान्सफर होते का? उत्तर क्लिअर नो आहे. ओके. पॅनवर प्रोप्रायटरशिप असते हं, आणि त्या पॅनवरती जीएसटी नंबर मिळतो. हं, प्रोप्रायटरचा बिझनेस ट्रान्सफर होऊ शकतं का? उत्तर हो आहे. ओके. त्या केसमध्ये लेगसी ट्रान्सफर होते का? उत्तर नो आहे. बरं. पण मग व्हेंडर रजिस्ट्रेशन ट्रान्सफर होतात का? परत उत्तर नाही आहे. आणि सध्याच्या काही काळात, काही वर्षांपासून सक्सेशन ऑफ प्रोप्रायटरशिप इंटू कंपनी हं, ह्याच्यावर आमची फर्म काम करते आहे. हं, इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये नवीन इन्कम टॅक्स ॲक्टप्रमाणे सेक्शन 70 आहे, हं, की ज्याच्यात ट्रान्झॅक्शन्स नॉट रिगार्डेड ॲज ट्रान्सफर. म्हणजे काय तर ह्या सेक्शनच्या खाली दिलेले सगळे ट्रान्झॅक्शन हे आम्ही कॅपिटल गेन करता एक्झेम्प्ट करतो आहोत. हं, 3 वर्षांपूर्वी पश्चिम महाराष्ट्रातले एक प्रोप्रायटर आले. त्यांची त्यावेळेला नेटवर्थ 26 कोटी होती. गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंगमध्ये आपल्याला माहिती आहे, की तुमच्या नेटवर्थच्या बेसिसवर तुम्ही टेंडरिंग एलिजिबल होता. हं, प्रोप्रायटरशिप 95 सालापासनं. कन्सर्न एकच, की अहो आम्ही 43% टॅक्स भरतोय. आम्हाला कंपनी फॉर्म करायची आहे. कारण कंपनीला 25% आहे. पण आमची जी हिस्ट्री आहे, की ज्याच्या बेसिसवर टेंडर मिळतंय, ती आमची निघून जाईल. सेक्शन 70मध्ये एक सबसेक्शन आहे. मी सेक्शनचं नावही सांगतो म्हणजे तुमचे जे व्ह्युअर्स आहेत ते अभ्यास करू शकतील. सेक्शन 70(1)(ZF). इट टॉक्स ऑफ सक्सेशन ऑफ प्रोप्रायटरशिप इंटू प्रायव्हेट लिमिटेड. 3च कंडिशन आहेत, की प्रोप्रायटरशिपचे सगळे बिझनेस ॲसेट्स आणि लायबिलिटीज कंपनीत आले पाहिजेत. पुढच्या 5 वर्षाकरता प्रोप्रायटरचं शेअर होल्डिंग 50% असलं पाहिजे, वोटिंग पॉवर. आणि तिसरी गोष्ट, की ह्या ट्रान्झॅक्शनचं जे कन्सिडरेशन असेल प्रोप्रायटरला, हे फक्त शेअर्सच्या स्वरूपात मिळालं पाहिजे. कॅश नाही काढत. 3च कंडिशन्स. ह्या प्रोप्रायटरना त्यांचं 26 कोटी नेटवर्थ आम्ही ह्या ट्रान्झॅक्शनमधनं 143 कोटीवरती घेऊन गेलो. याचं स्ट्रक्चरिंग असं केलं, शेअर्सचं, ॲसेट्सचं, इंटँजिबल्सचं, की त्यांचं नेटवर्थ 143 कोटी झालं आणि आत्ता महाराष्ट्रामधला एक खूप अग्र प्रोजेक्ट 392 कोटीचा हा त्यांना ह्या एलिजिबिलिटीमुळे मिळाला. वॉव! आता ही खूप हो. एक्सपर्टीजची गोष्ट आहे. तर असे जे प्रोप्रायटर्स असतील, की जे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंगमध्ये काम करतायत, ज्यांना त्यांची नेटवर्थ वाढवायची आहे, ज्यांना ही काळजी आहे, की प्रोप्रायटरशिपची लिगसी कंपनीत ट्रान्सफर होणार नाही, तर लोकांनी हा सेक्शन इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 मधला सेक्शन 70(1)(ZF) रेफर करावा आणि तुमच्या योग्य कन्सल्टंटना तुम्ही अप्रोच व्हावं. त्यांना याच्यामध्ये अत्यंत उत्तम सल्ला मिळून खूप जास्त बेनिफिट मिळू शकेल. आता हे झालं, की तुम्ही
सक्सेशन प्लॅनिंग केलं फ्रॉम प्रोप्रायटरी टू अ कंपनी, जर हे केलं नसतं तर काय नुकसान झालं असतं? असे काही केस आहे तुमच्याकडे? हो, एक प्रोप्रायटर होते, वय वर्ष 84, साधारण 150 कोटीचा त्यांचा टर्नओव्हर होता. हम्म. 30-35 वर्षाचा व्यवसाय, पॅकेजिंगमध्ये होते आणि ते निवर्तले. हम्म. आता प्रॉब्लेम असा की त्या प्रोप्रायटरच्या पॅनवर सगळे वेंडर रजिस्ट्रेशन, मोठ्या मोठ्या MNCचे, त्याची लिगसी त्यांना परत ट्रान्सफर करता आली नाही. त्यांचं सेकंड जनरेशन यांना नवीन फर्म फॉर्म करायला लागली, त्याच्यानंतर नवीन कष्ट घ्यायला लागले, नवीन वेंडरशिप रजिस्ट्रेशन करायला लागले, ह्याच्यामध्ये बिझनेस लॉस झाला. त्यामुळे प्रोप्रायटरनी सक्सेशन प्लॅनिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. कंपनी काय मदत करते, तर कंपनीची मालकी ही शेअर्सच्या स्वरूपात हो. असते आणि एखाद्या बिझनेस ओनरला ते शेअर्स पुढच्या पिढीला देता येतात, बरोबर. बाय ॲक्ट ऑफ लॉ देता येतात. सपोज विल न करता एखादा बिझनेस ओनर गेला तर सक्सेशन सर्टिफिकेट घेऊन त्या शेअर्सची मालकी हक्क पुढच्या पिढीला मिळू शकतो. मिळू शकतं. सो कंपनीमध्ये किंवा LLP मध्ये परपेच्युअल सक्सेशन हा एक खूप मोठा बेनिफिट आहे. इट हम्म. गोज फॉर जनरेशन्स. टाटांनी समजा 1906 साली प्रोप्रायटरशिप काढली असती तर आज आपल्याकडे खरंच एवढ्या टाटा एंटिटीज असत्या का? हम्म. धीरूभाई अंबानींनी जर का प्रोप्रायटरशिप काढली असती तर आज एवढा एम्पायर होऊ शकला असता का? हम्म. विजनरीज का महत्वाचे असतात, तर त्यांनी तेव्हा तो निर्णय कंपनीचा घेतला. तेव्हा ते म्हणू हा. शकत होते की प्रोप्रायटरशिप काढून बघतो. बरोबर. बरं, सरकारला त्यांची इतकी गरज होती की त्यावेळेला ते सरकारी म्हणतील ते म्हणले ऐकलं. असते हा. तुम्ही म्हणाल त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट देतो, कारण दुसरं कोणी नव्हतं. सो आपण जेव्हा ही उदाहरणं बघतो ना, तेव्हा ती उदाहरणं फक्त ते आज कुठे आहेत असं न बघता त्यांनी कुठल्या वेळेला काय निर्णय घेतले हे जर बघितलं तर आपल्याला खूप त्यातनं मार्गदर्शन मिळतं. ॲब्सोल्युटली. मी एक टाटांचा इंटरव्ह्यू पाहिला. त्याच्यात ते म्हणतात की 65% आमच्या टाटा सन्सचं रेव्हेन्यू आम्ही परत हॉस्पिटल, एज्युकेशन इकडे ट्रान्सफर करतो. आमच्याकडे फक्त 2% आहे. आता तर तेही नाही राहिलं, कारण रतन टाटाजी गेल्यानंतर हां. 18% टोटल इक्विटीच्या हे मिस्त्री फॅमिलीकडे आहेत. शापोरजी पालोनजीचे मिस्त्री हो. फॅमिली आणि बाकी असलेले 82% ऑफ टोटल इक्विटी ही सगळे ट्रस्ट्स आहेत. GRE ट्रस्ट आहे, रतन टाटा ट्रस्ट आहे. त्याच्यामुळे हो. 82% ऑफ दॅट रेव्हेन्यू गोज टू ट्रस्ट आणि ट्रस्टचे ऑब्जेक्टिव्हच चॅरिटेबल असतात. त्याच्यामुळे हम्म. ट्रस्टमधनं परत काही प्रॉफिट सायफनिंगची गोष्टच होऊ शकत नाही किंवा प्रॉफिट हो. विड्रॉलची. टाटा हे उदाहरण खूप वेगळ्या पातळीवरचं आहे. हो ना. आणि त्यांनी मेन तुम्ही म्हणताय तसं विजनरी का समजायचं, कारण त्यावेळेस असा विचार करून केला. अगदी बरोबर आहे. म्हणजे आता टाटांनी हे केलं कारण ह्याच्यात पॅट्रिओटिझम होतं. टाटांनी कॅन्सर हॉस्पिटल काढलं. पण आम्ही असंही एक उदाहरण बघितलंय, की गुटख्यामध्ये भरपूर पैसे मिळवले आणि 18,000 कोटी रुपये आता एका कॅन्सर सीरीज ऑफ हॉस्पिटल्समध्ये इन्व्हेस्ट केले. बिझनेस डिसिजन. अच्छा. सो फॉरवर्ड इंटिग्रेशन, बॅकवर्ड इंटिग्रेशन कुठल्या लेव्हलला होऊ शकतं, हेही उदाहरण आपण बघितलंय. पण ह्याच्यातही एंटिटी महत्त्वाची आहे. कारण दोन्ही एंटिटीज, एक लिस्टेड एंटिटी गुटख्याची होती आणि तो बिझनेस जसा बंदी येत गेला तसं फोरकास्टिंग करून त्यांनी ते अख्खे पैसे हॉस्पिटॅलिटी आणि हेल्थकेअरकडे वळवले. आपण थोडं बँकिंग अँड फायनान्सकडे वळूया. आय थिंक मी थोडं तुम्हाला GST बद्दल विचारणार होतो. पण ठीक आहे, GST पासून पुढे मूव्ह होऊन थोडं आपण बँकिंग फायनान्सकडे आपण जाऊया. काही बेसिक फंडामेंटल गोष्टी आहेत बँकिंगच्या, की बरेचसे लोकं मी असं बघतो, की कंपनीचं अकाउंट आहे. हां, पण कधी-कधी पैसे स्वतःच्या अकाउंटमध्ये घेतात, पर्सनल. मग ही चुकीचं आहे. प्रॅक्टिस अगदी चुकीचं आहे. प्रत्येक बिझनेस ओनरनी आपण एक ट्रस्टी आहोत अशा स्वरूपामध्ये ऑफिस अटेंड केलं पाहिजे. तो मालक कधी? जेव्हा कंपनीचे प्रॉफिट्स अकाउंटिंग होतील तेव्हा. ऑफिसमध्ये असताना तो एक चालक आहे, त्याला सॅलरी मिळेल आणि ऑफिसमध्ये असताना तो ऑफिसचे पैसे वापरतोय. आता इथे ऑफिसमध्ये असताना म्हणजे काय? तर जी काही एंटिटी तो चालवतोय. बरोबर. आता भले मी मगाशी नवरा बायकोचं उदाहरण दिलं होतं. भले दोघंच जण आहेत, पण कंपनीचे पैसे हे ॲज अ ट्रस्टी म्हणून वापरावेत आणि त्याच्यातनं सॅलरी घ्यावी, त्याच्यातनं पेमेंट्स करावे आणि जो प्रॉफिट आहे तो योग्य पद्धतीने डिव्हिडंडच्या वाटे बाहेर काढावा किंवा रिइन्व्हेस्ट करावे कंपनीमध्ये. इथे गफलत ही होते की मला आज संध्याकाळी 50,000 रुपये लागणार आहेत, काढले पाहिजे. माझ्या सेव्हिंग्स अकाउंटमध्ये नाही आहेत, पण कंपनीच्या अकाउंटमध्ये 5 लाख आहेत, मी पटकन जीपे तिकडनं करून टाकतो. कशा करता? तर माझ्या मित्रांना मी रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेलोय. आता कायद्यामध्ये हे बरोबर आहे का? तर उत्तर आहे नाही. मग अशा केसमध्ये काय व्हायला पाहिजे? अशा केसमध्ये योग्य पद्धतीने ते ट्रान्झॅक्शन कंपनी टू इंडिव्हिज्युअल व्हायला पाहिजे.
सॅलरी ॲडव्हान्स म्हणून घ्या किंवा जुनं कुठलं तुम्ही कंपनीला लोन दिलेलं असेल ते रिपेमेंट म्हणून घ्या आणि इंडिव्हिज्युअलमधनं करा. मग यातनंच पुढची चोरवाट काय निघते की ते बिल जे आहे ते मी कंपनी एक्सपेन्स म्हणून लावतो. मग हा प्रुडन्स हा आपल्याला पहिल्यापासून आला पाहिजे, नाहीतर ह्यातनं मग पळवाटा निघायला सुरुवात होते. मग असं म्हणतात की तुम्ही जर कंपनी फॉर्म केली तर तुम्हाला करंट अकाउंट ओपन करायला लागतं. हो. मी असं पाहिलंय बऱ्याच वेळा ते अकाउंट ओपनिंगला लोक सिरियसलीच घेत नाहीत. म्हणजे जे छोटे ऑन्टरप्रिनर असतात, स्टार्टअप म्हणा छोटे, आणि ते पर्सनल बँकिंगवर वर्षानुवर्ष आपलं सगळं चालवतात. या लोकांनी कंपनी फॉर्म करू नये. अच्छा. मध्ये माझ्याकडे एक शिक्षण संस्था आली होती. त्यांना युनिव्हर्सिटीचं स्टेटस आलं होतं. प्रायव्हेट बापरे. युनिव्हर्सिटी म्हणजे काय, तर लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये त्यांच्याकरता एक कायदा बनतो. ते जे त्या युनिव्हर्सिटीचे जे मॅनेजिंग ट्रस्टी होते 3 महिने याच्यावर वाद घालत होते की मी याचं पॅन काढायचं का नाही काढायचं. आता त्या ॲक्टमध्ये म्हणलंय की इट इज अन असोसिएशन ऑफ पर्सन्स, सो इट इज नॉट युअर चॉईस. सो कंपनी स्थापन केली त्याच वेळेला तुम्ही ठरवलं की त्या कंपनीचं अकाउंट वेगळं असणार आहे आणि पर्सनल वेगळं असणार आहे, आणि हे जर तुम्ही करत असाल तर हे चुकीचं आहे. हा तुमचा फील्ड नाहीये, पण तुमच्या अनुभवामुळे मी विचारतो की फायनान्शियल डिसिप्लिन हे एका बिझनेसला खूप महत्वाचं असतं. तर जी लोक फेल होतात बिझनेसमध्ये त्यांच्याकडनं काय चुका होतात फायनान्शियल डिसिप्लिनसाठी? याच्या अगोदर थोडासा लिवे घेऊन एक सांगू इच्छितो. तुमचे जे व्ह्युअर्स आहेत ते अनेक कन्सल्टंटना भेटतात. माझं म्हणणं आहे की कन्सल्टंट हा एक पुरोहित गुरुजी असल्यासारखा आहे. त्याचे एक्सपर्टीज काय आहे, त्यांनी लग्न लावून द्यावं. त्यांनी शास्त्रोक्त विधियुक्त लग्न लावून द्यावं. अनेक कन्सल्टंट अनुभवामुळे वरसंशोधन आणि वधू संशोधनात पडतात. तर त्याच्यामुळे प्रत्येकाने आपलं लिमिटेशन काय आहे हे समजून वागावं. आता तुम्ही म्हणताय अनुभव आहे म्हणून मी अथॉरिटी होणं हे बरोबर नाही, पण जे दिसतंय त्या ह्याच्यामध्ये असं होतं की फायनान्शियल डिसिजन्स योग्य पद्धतीने न घेण्यात कुठे चुका होतात, तर ओव्हर ट्रेडिंग विच इज अ रॉंग बिझनेस डिसिजन. तुम्ही मगाशी उदाहरण दिलं त्या पद्धतीने पर्सनल अकाउंटमधनं एक्सपेन्सेस करणे, पर्सनल अकाउंटवर घेणे अगेन चुकीची गोष्ट आहे. तर जिथे गव्हर्नन्स नाही आहे, गव्हर्नन्स हा खूप व्यापक शब्द आहे, तर जिथे गव्हर्नन्स नाही आहे, जिकडं मी मालक म्हणून वेगळा चालक म्हणून वेगळा असं नाही आहे, तिथे ही गोष्ट सगळी गडबड होत जाते. आणि फायनान्शियल प्रुडन्स गव्हर्नन्स जर नसेल तर व्यवसाय कसा टिकेल. मालकच जर वाटेल तसे पैसे इकडून तिकडे फिरवतोय असं एम्प्लॉईजना दिसलं तर एम्प्लॉई पण वाटेल तसे वाउचर्स इकडून तिकडे फिरवणार आहे. सो चॅरिटी अँड कल्चर बिगिन्स ॲट टॉप. तर मालकांनी कधीही याचा फ्रीडम घेणं अपेक्षित नाही. मालकांनी सगळ्यात जास्त स्ट्रिक्ट राहणं अपेक्षित आहे फायनान्शियल्सच्या बाबतीत. म्हणजे ते खाली येईल, म्हणजेच ते खाली येईल आणि मगच तो खालच्यांना बोलू शकेल की तुम्ही जे एक्सपेंडिचर बिझनेसचं करता आहात त्याचं वाउचर पाहिजे, त्याची प्रोसेस पाहिजे, त्याचं अकाउंटिंग त्या हेडला व्हायला पाहिजे. मग आपण आता कंपनी फॉर्म केली, थोडं बँक अकाउंट उघडले, थोडं फायनान्सची स्टेबिलिटी लावली, आणि लेट्स से आता आपल्याला फंडिंग पाहिजे, आणि फर्स्ट लेवल ऑफ फंडिंग आपल्याला बँकेकडनं पाहिजे, लोन पाहिजे. बरोबर. तर एक मोठा बँक एखाद्या कंपनीला लोन द्यायच्या आधी काय 4-5 गोष्टी किंवा 5-6 गोष्टी बघते जी फाउंडरनी काळजी घेतली पाहिजे? सगळ्यात पहिले आलेला रेव्हेन्यू म्हणजे माझा नफा नाही. ओके. माझी कंपनी 100 कोटी टर्नओव्हर करते, पण नेट प्रॉफिट बघितलं तर तो लॉस असतो, कारण त्याच्यात डेप्रिसिएशन पडलेलं असतं. तर अकाउंटिंग योग्य पद्धतीने होणे हे खूप गरजेचं आहे, कारण बँकेचे असेसमेंट हे नेट प्रॉफिट वरती असतं. बँक काय बघते, एक तर बँक इंटेंट बघते, रिपेमेंट ट्रॅक रेकॉर्ड सिबिल काढून बघते, तिसरी गोष्ट बँक बॅलन्स शीट बघते. पहिल्या 2 गोष्टींवर फक्त लोन मिळत नाही. खरंच खूप चांगला इंटेंटवाला माणूस आहे, सिबिल अत्यंत उत्तम आहे, पण त्याची बॅलन्स शीटच सपोर्ट करत नसेल तर त्या ब्रांच मॅनेजर किंवा रिजनल मॅनेजरला वाटत असेल की द्यायला पाहिजे, पण नियम नाही म्हणतात. तर अशामुळे अकाउंटिंग योग्य पद्धतीने होणं आणि तुमच्या बॅलन्स शीट्समध्ये पॉझिटिव्ह सरप्लसेस असणं आणि तुम्ही प्रत्येक वर्षी मागच्या 3 वर्षापैकी 2 वर्ष तरी प्रॉफिटमध्ये असणं हे अनेक बँकांचे नियम आहेत, आणि तरच तुम्हाला फंडिंग मिळतं. तसंच अनेक सरकारच्या स्कीम्स आहेत, CGT SME आहे, अनेक सबसिडीज आहेत. तर अशा वेळेला योग्य कन्सल्टंटना आपण जर अप्रोच केलं, आपण योग्य गुगलवरती अभ्यास केलात तर सबसिडीज, सरकारी फंडिंग, बँक फंडिंग याच्यावरती आपल्याला नक्की व्यवसायाला आपण फायनान्शियल हातभार लावू शकतो. जर तुमचं अकाउंटिंग ठीक नसेल किंवा तुमचं कंप्लायन्स पण ठीक नसेल
तर बँक फंडिंग मिळणारच नाही तुम्हाला? अकाउंटिंग आणि कंप्लायन्स ठीक नसेल म्हणजे तुम्ही काय म्हणजे तुम्ही पाळलं नाही कंप्लायन्स, काही कंप्लायन्स केले बँक नाही. फंडिंग नाही मिळणार. आता कारण आजकाल बँका चेक करतात की तुम्ही आरओसीचे रिटर्न भरलेले हा आहेत. एक्झॅक्टली. काही बँका तर इन्कम टॅक्सचे लॉग इन मागतात की खरंच तुम्ही सबमिट केलेल्या आयटीआरच्या कॉपीज तिकडे अपलोडेड आहेत का. कंप्लायन्स नसेल तर बँक फंडिंग मिळणार नाही. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं इन जनरल अकाउंटिंग आणि कंप्लायन्स आणि फाउंडर्स इंटेंट या 3 सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत Yes. तुम्हाला फंडिंग पाहिजे असेल तर. आणि ऍप्लिकेशन ऑफ फंड्स चौथी गोष्ट. आणि ऍप्लिकेशन म्हणजे पर्पज. एखाद्याने सीसी घेतली आणि मर्सिडीज घेतली तर ते बसणारच Purpose. नाही. कारण सीसी कशा करताय ती कॅश फ्लो मॅनेजमेंट करताय. बरोबर ती एकच वर्षाकरता आहे. बरं सीसी मध्ये तुम्ही वापराल तेवढं व्याज भरायला लागतं. बरोबर. टर्म लोन मध्ये तसं नसतं. ते रिड्युसिंग व्याज असतं. तर त्याच्यामुळे ह्याचंही नॉलेज प्रत्येक व्यावसायिकाला असणं खूप गरजेचं आहे की मला कशा करता पाहिजे. मला खरंच शॉर्ट टर्म फंडिंग पाहिजे की मी एखादा माल इम्पोर्ट केलेला आहे. त्यांना मला अगोदर पैसे द्यायचे आहेत आणि मला कंपनी ज्यांना मी माल विकलाय त्यांची 30 डेजची क्रेडिट सायकल आहे. त्यांच्याकडनं 30 दिवसांनी येणार आहेत. सो 60 दिवसाकरता पैसे हवे असतील तर मी सीसी घेईन Got it. आणि 60च दिवसाचा इंटरेस्ट लागेल. तेव्हा मी टर्म लोन घेऊन 3 वर्षाचं व्याज भरणं हे बरोबर नाही. आणि ॲट द सेम टाईम टर्म लोनची रिक्वायरमेंट असताना मी सीसी घेऊन त्याच्यावरती मशिनरी विकत घेणं हे बरोबर नाही. परफेक्ट. आता हे बँक झालं. त्याचं आता मी मार्केटमध्ये इन्व्हेस्टरकडनं फंड घेतोय. हां. त्याला पण हेच रूल्स लागू होतात? इन्व्हेस्टर काय बघतो माहितीये का? इन्व्हेस्टर इंटेंट बघतो, हो. नक्कीच बघतो, कल्चर बघतो आणि कंपनीमध्ये खरंच तेवढी ताकद आहे का परफॉर्मन्सची हे बघतो. हो. तर इन्व्हेस्टर तुमची बॅलन्स शीट निगेटिव्ह असेल तरीही फंडिंग करेल. पण खरंच तेवढी बिझनेस व्हॅल्यू आहे का? आणि इन्व्हेस्टरनी फंडिंग करणं हे कसं आहे माहिती का? की हे प्युअर नेगोसिएशन आहे. तो बिझनेस आयडियाला फंडिंग करत असतो. बँक फायनान्शियल्सना फंडिंग करत असतात. बँक तुमचा बिझनेस आयडिया आणि हे काही इव्हॅल्युएट करत नाही. तुमचे ट्रॅक रेकॉर्ड आणि फायनान्शियल्स हा इन्व्हेस्टर तुमचा फोरकास्ट याच्यावर फंडिंग करतो. सो दोघांचं बेसिस ऑफ फंडिंगच खूप वेगळं आहे. परफेक्ट. मग इन्व्हेस्टर्स हा बिझनेस आयडिया, बिझनेसचा किती स्केलेबिलिटी आहे, फाउंडर कसा आहे याच्यावर फंड करतो आणि बँक तुम्ही म्हणाले की कंप्लायन्स, अकाउंटिंग, हिस्ट्री, नंबर्सवर फंड करतं. येस. पण जर एखाद्याला बँक लोन पाहिजे आणि कंप्लायन्स नाही केलेलं, मी जर आत्ता केलं तर चालतं का? त्या वेळे करणं जरुरी असतं? कुठलीही गोष्ट वेळेत होणं हे सगळ्यात लीस्ट टॅक्सिंग आणि लीस्ट कॉस्टली असतं. मी एक फॉर्म 30 दिवसाच्या आत भरला तर मला ₹300 ते ₹600 ही मॅक्सिमम फी आहे कंपन्यांच्या बाबतीत. आणि हेच जर नाही भरला तर मला पर डे ₹100 ॲडिशनल फी आहे. आता अनेकांची ही गफलत होते की ॲडिशनल फी म्हणजे पेनल्टी नाही का? नाही, पेनल्टी अजून वेगळी आहे. तर कंप्लायन्स वेळेवर करणं ही प्रत्येक व्यावसायिकीची रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि ते वेळेवर करवून घेणं ही प्रत्येक कन्सल्टंटची जबाबदारी आहे. बरोबर. आता व्यावसायिकांनी एन्श्युअर करणं आणि कन्सल्टंटनी त्याला त्याचा हातभार देणं, साथ देणं आणि त्याच्याकरता हे काम करणं ही इकोसिस्टीम कंप्लायन्सेसची आहे. वेळेवर कंप्लायन्स जर केले तर दॅट डझंट कॉस्ट यू एनिथिंग. दॅट गिव्स यू न्यूमरस बेनिफिट्स. पण कंप्लायन्सला उशीर केला तर मल्टिप्लिकेशनमध्ये फी आणि पेनल्टी वाढू शकते. मग आता दिवसाला ₹100 आणि जर माझं 3 वर्षापूर्वीचं काही कंप्लायन्स असेल तर एवढे पैसे कसे भरायचे? याला काही सोल्युशन? 1985 सालापासनं दिवसाला ₹100 2017 साली सुरू झालं. 85 सालापासनंचं फंडिंग मी दिवसाला ₹100 प्रमाणे आत्ता करतो आहे. कर्मधर्म संयोगाने सरकारने आत्ता कंपनी कंप्लायन्स फॅसिलिटेशन स्कीम म्हणून आणलेली आहे. बरं. 15 जुलैपर्यंत तुमची जेवढी पेनल्टी येते त्याच्या 90% पेनल्टी माफ करून 10% हे काम तुम्हाला करता येणार आहे. तर माझी रिक्वेस्ट आहे की ज्या कंपन्या नॉन कंप्लायंट असतील त्या कंपन्यांनी त्यांच्या कन्सल्टंटशी संपर्क साधावा आणि ह्या स्कीमचा फायदा उचलावा. 15 जुलै 2026 पर्यंत प्रत्येक कंपन्यांना कंप्लायन्स करण्याकरता 90% ॲडिशनल फी वेवर आहे. वाव. तर तुमचा प्रश्न जो आहे ₹100 पर डेला कुठेही अप्पर कॅप नाही. तुम्ही जर का 5,000 दिवस लेट केलात किंवा 6, 6,500, 7,000 म्हणजे 20 वर्ष लेट केली तर तुम्हाला त्या हिशोबाने इंटू 100 अशी पेनल्टी बसणार. हा कायदा आहे. तर इन्व्हेस्टरचा एक असा रेड फ्लॅग काय असतो जो इन्व्हेस्टर कधीच
जसं बँकेचं असतं की नंबर चुकले, कंप्लायन्स चुकलं, तसं इन्व्हेस्टरचा एक असा रेड फ्लॅग काय असतो की तसं असेल तर इन्व्हेस्टर कधीच फंड नाही टाकत? इन्व्हेस्टर फक्त डोक्यातल्या आयडियाला फंडिंग करत नाही. हं, त्याला रोडमॅप लागतो, हं, की आलेले प्रत्येक पैसा मी कुठे घेणार आहे आणि त्याच्यामध्ये जर का त्याला असं वाटलं, की माझ्या पैशांवरती प्रमोटर किंवा फाउंडर अय्याशी करणार आहे, हं. तर तो फंडिंग करतो. आपण आता ह्या स्टोरीमध्ये पूर्ण पाहिलं की कंपनी फॉर्म कशी करायची, फंडिंग कसं घ्यायचं. आता जर मला इंटरनॅशनल बिझनेस ओपन करायचा म्हणजे महाराष्ट्रातली एक स्टार्टअप आहे किंवा एखादी छोटी मॅन्युफॅक्चरर आहे, कुठल्याही टाईप असू दे, पण त्याला आता जर इंटरनॅशनल करायचं आहे बिझनेस, तर त्याची काळजी त्याला आत्ता घेता येईल का? की इंटरनॅशनल बिझनेससाठी कंपनीच लागते का? प्रोप्रायटर चालते का? असं काय असतं का त्याला? चालायला प्रोप्रायटर चालते, पण इंटरनॅशनल बिझनेस जर का कंपनी परत स्केलेबिलिटीवरती प्रश्न येतो. हं, इंटरनॅशनल बिझनेस जर का स्केलेबल असणार आहे, हं. लाँग टर्म असणार आहे, तर कंपनी फॉर्म करणं एनी टाईम हिताचं आहे. बाकीच्या बेनिफिट्स करता. नियम आणि कंप्लायन्सेस सगळ्याकरता सेम आहेत. ओके. प्रोप्रायटरला पण इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड घ्यायला लागतो, कंपनीला पण घ्यायला लागतो. आणि ह्या केसमध्ये एक ॲडिशनल गोष्ट अशी सांगेन, की इंटरनॅशनल मार्केटमध्ये जर का व्यवसाय करायचा असेल, तर प्रॉडक्टची क्वालिटी, क्वांटिटी आणि सुपिरियॉरिटी ॲट द बेस्ट पॉसिबल कॉम्पिटिटिव्ह प्राईस हं, ही मॅच करणं गरजेचं आहे. हं. परफेक्ट. एक उदाहरण देऊ इच्छितो. वर्ल्ड वॉर II नंतर अमेरिकेनी जॅपनीज लोकांना काही कार्सच्या मॅन्युफॅक्चरिंगची ऑर्डर दिली होती आणि कारण त्यांच्यात युद्ध होतं, शीतयुद्ध. म्हणून त्यांनी असं लिहिलेलं, की 99.96% प्रेसिशननी आम्हाला हा माल नाही आला तर आम्ही रिजेक्ट करू. जॅपनीज लोकांनी अख्खा माल पाठवला आणि 0.04% फॉल्टी पीसेस पाठवले. म्हणाले, "आमचं प्रिसिशन 100% असतं. पण तुम्ही मागितलेत 99.96 म्हणून आम्ही 0.04 तुम्हाला फॉल्टी माल पाठवतोय." म्हणजे काय लेव्हलची एफिशियन्सी ही त्यावेळेला 1950s मध्ये वॉव! होती. म्हणजे काय कॉम्पिटिशनला आपण जगामध्ये तोंड द्यायचं आहे. ह्या दृष्टीने एंटरप्रेन्योरनी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये उतरावं. काही फंडामेंटल 1-2 गोष्टी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उतरायच्या आधी आपल्याला माहिती पाहिजे. काही लॉज, काही रेग्युलेशन्स. टाइप ऑफ प्रॉडक्ट, पेरिशेबल, नॉन पेरिशेबल, सप्लाय चेन मॅनेजमेंट, हं, कंप्लायन्सेस, की मला इन्शुरन्स घ्यायला लागतो का? हं, फ्रेट ऑन बोट किती? हं, हे सगळं आपल्याला माहिती पाहिजे आणि आपल्याला आपल्या कॉम्पिटिटरची जाण असली गरजेचं आहे. त्याचे क्वालिटी ऑफ प्रॉडक्ट, डिपेंडन्स ऑन आर प्रॉडक्ट हे नॉर्मल व्यवसायांना पण गरजेचं आहे. कॉम्पिटिटिव्ह एज इज इम्पॉर्टंट फॉर कंटिन्युइटी ऑफ बिझनेस. एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. ह्या सगळे आपण बोललो, तुमचं एक्सपिरियन्स गेले 20 वर्ष तुम्ही याच्यात करताय, सगळं आहे. पण आता एआय आलंय मार्केटमध्ये, है ना? तर आता असे प्रश्न येतात, की मी फाउंडर्स एग्रीमेंट एआयनी बनवू शकतो का? मी हे सगळे जे कंप्लायन्ससाठी लागणारे क्वेश्चन एआयनी भरू शकतो का? तुमचं काय मत आहे याच्यामध्ये? आजच सकाळी ऑफिसच्या WhatsApp ग्रुपवरती एक मेसेज टाकलाय, की अझ्युम एआय आपल्या प्रॅक्टिसमध्ये पहिल्या दिवसापासून असतं. तर तुम्ही कशी प्रॅक्टिस इव्हॉल्व कराल? हं, एआय हे वरदान आहे. कसं वरदान आहे? एआयचा वापर आम्ही कन्सल्टंट देखील करतो. कसे करतो? रिपिटेटिव्ह क्लॉजेस किंवा जनरल क्लॉजेस एखाद्या ॲग्रीमेंटमध्ये जर असतील, तर ते टाइप करून ड्राफ्ट करत बसण्याचा वेळ नक्की वाचतो. तुम्ही हार्ट सर्जरीबद्दल ऐकलं असेल. हे पूर्ण 4 तास ओटीमध्ये असायचे. हं, पण असं सांगितलं जातं, की ते मूव्ही बघायचंय आणि फक्त 15 ते 20 मिनिटाची ती सर्जरी करायची. हं, ॲग्रीमेंटमधल्या पूर्ण गाभ्यामध्ये हं, हं. तुमचं ट्रान्झॅक्शन, कमर्शियल्स आणि एस्केलेशन हे खूप महत्त्वाचं असतं आणि त्याकरता एक्सपिरियन्स असणारे कन्सल्टंट खूप गरजेचे असतात. तर एआयवरती केलेलं ॲग्रीमेंट इज इक्वल टू आता मला सांगा सागरजी, की तुम्हाला जर का गुडघ्याचा त्रास झाला, तर तुम्ही एखाद्या एम-बी-बी-एसकडे जाल का? जाऊ शकता कारण क्वालिफाईड डॉक्टर आहे. तुम्ही एम-डी किंवा एम-एस प्रिफर कराल. त्याच पद्धतीने माहिती एआयवर आहे. म्हणून ही रिस्क कितपत घ्यायची? दॅट इज इंडिपेंडंट कॉल. बट तरीही प्रामाणिकपणे सांगीन, की एआय आल्यामुळे अनेक ॲग्रीमेंट्स करू शकतो. पण निदर्शनास असं येतं, की जिकडं डिस्प्यूट होतो, तिकडे एआयचे ॲग्रीमेंट हे अत्यंत वीक ठरतात.
त्याच्यामुळे तुम्ही फोरकास्ट करायचं आहे, तुम्हाला किती सिक्युअर करून घेणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातनं यू आर पेइंग अ कन्सल्टंट फॉर हिज ऑर हर एक्सपिरियन्स. एक्झॅक्टली. ॲग्रीमेंट तर आहेच आहेत. तर त्या एक्सपेरिमेंट करता देन यू नीड टू अप्रोच अ कन्सल्टंट. पण लेट्स से एखादा छोटा बिझनेस आहे, स्टार्टअप आहे, त्याकडं ॲग्रीमेंटला द्यायला असे पैसे नाही आहेत भरपूर, पण त्याला फाउंडर ॲग्रीमेंट करायचंय. तर हे क्लॉजेस आपण मेलवर ॲक्सेप्ट होतात का? मेलवर पाठवलेत, ॲग्री झालेत, ॲग्रीमेंट का काही स्टँडर्ड करता येतं का? की असं काय याच्यात की प्रत्येक जण हे अडॅप्ट करेल साठी काय करता येईल आपल्याला? याच्याकरता एआय खरंच काम करू शकेल, ओके. की ॲटलिस्ट सम ॲग्रीमेंट इज बेटर दॅन नो ॲग्रीमेंट. हम्म, हाऊएव्हर इट इज नॉट अ कंप्लीट ॲग्रीमेंट. हम्म, सो एआय ह्याच्यामध्ये काम करू शकेल. असे काही तुम्हीच आय टी कंपनी जर का कुठली असेल हम्म, तर त्यांनी ह्याच्यावर काम करून स्टँडर्ड टेम्पलेट्स बाजारात आहेत देखील. हम्म. तर ते डाउनलोड करावे. याच्यात एक मार्ग असा आहे की फाउंडरनी ॲग्रीमेंट बनवावं किंवा बनवून घ्यावं आणि ते वेटिंगला एका एक्सपर्टला द्यावं. ते परफेक्ट आहे. सेकंड ओपिनियन आपण जे म्हणतो हम्म. दॅट इज कॉस्ट इफेक्टिव्ह ॲज वेल हो. आणि तुमचंही काम होतंय की तुम्हाला योग्य दरामध्ये ते करून मिळतंय. आता तुमचा प्रश्न असाही होता की मेलवरती कम्युनिकेशन हे ग्राह्य धरलं जातं का? तर एव्हिडन्स ॲक्ट प्रमाणे मेलचं कम्युनिकेशन ग्राह्य धरलं जातं, पण एक्झिक्युशन जे आहे हे सिग्नेचरनीच करणं गरजेचं आहे. ते 2 विटनेसेसच्या समोरच होणं गरजेचं आहे. हम्म. त्याच्यामुळे फक्त मेलिंग कम्युनिकेशन आहे तर डिस्प्यूटमध्ये तुम्हाला त्याचा एव्हिडन्स म्हणून वापर करता येईल, बट दॅट इज नॉट अ होलिस्टिक ॲग्रीमेंट ऑर प्रोटेक्शन मेकॅनिझम. परफेक्ट. आता एक लास्ट क्वेश्चन बिफोर आपण रॅपिड फायरवर जाऊ. एक की तुमचा एक मेसेज आजच्या एंटरप्रेन्योरसाठी काय असेल? की काय तुम्हाला एक मेसेज द्यायचा आहे त्यांना? व्यवसाय हा पॅशन म्हणून करा. व्यवसाय नोकरी मिळत नाहीये म्हणून करू नका. हम्म, व्यवसाय करत असताना त्याला सर्वात जास्त आणि पूर्ण जस्टिस द्यायचा प्रयत्न करा हम्म, आणि व्यवसाय विकून मी मोठा होईन यापेक्षा मी कशा पद्धतीने समाजावर ह्याचा इम्पॅक्ट घडवू शकेन, हम्म, ज्याला आपण सोशल बिझनेस म्हणतो. हम्म. मी चॅरिटेबल नाही म्हणत आहे, पण Social. इम्पॅक्टफुल बिझनेस Yeah, job creation is also impact. अशा पद्धतीने विचार करा. परफेक्ट. आपल्या एंडमध्ये आपण काही रॅपिड फायर क्वेश्चन्स मी तुम्हाला विचारेल. तुम्हाला एका शब्दात उत्तर द्यायचंय किंवा मॅक्सिमम एका सेंटेन्समध्ये. बरं. ठीक आहे? तुमच्याकडे चॉईस पण असेल. सीए का सीएफओ? CFO. रेव्हेन्यू का प्रॉफिट? प्रॉफिट. ग्रोथ का कंप्लायन्स? ग्रोथ आउट ऑफ कंप्लायन्स. ओके. वन बिगेस्ट एंटरप्रेन्योर्स मिस्टेक? कॅज्युअलनेस. सगळ्यात महत्त्वाचा फायनान्शियल रिपोर्ट? सगळ्यात महत्त्वाचा फायनान्शियल रिपोर्ट? रिअल कॅश फ्लो स्टेटमेंट. परफेक्ट. फ्रेंड्स बरोबर बिझनेस करणे का एखाद्या एसएमई बरोबर बिझनेस करणे? SME. आणि लास्ट क्वेश्चन, एक असा काय डिफरन्स आहे फेल्ड एंटरप्रेन्योर आणि सक्सेसफुल एंटरप्रेन्योर? परसिव्हिअरन्स, कन्सिस्टन्सी अँड कंप्लायन्स. थँक्यू सो मच. नमस्कार. आपण रोहित सरांबरोबर आज भरपूर काय शिकलो. मी पर्सनली पण 1-2 गोष्टी त्याच्यातनं इम्प्लिमेंट करणार आहे. सुरुवात अशी झाली की फाउंडर्स ॲग्रीमेंट का महत्त्वाचं आहे, फाउंडर्स कंपनीज का बंद पडतात, त्यासाठी फाउंडर्स ॲग्रीमेंट किती महत्त्वाचं आहे आणि ते कसं बनवलं जातं. फाउंडर्स ॲग्रीमेंट ChatGPTनी बनवायचं का कन्सल्टंटनी बनवायचं आणि जो कन्सल्टंट बनवणार त्याचे इथिक्स किती महत्त्वाचे आहेत, त्याला तुमच्या कंपनीबद्दल काय माहिती आहे, हे सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्याला सांगितल्या. त्यानंतर कंपनी फॉर्मेशन करताना वेगवेगळे प्रकार आहेत की प्रोप्रायटरशिप, पब्लिक लिमिटेड, प्रायव्हेट लिमिटेड, ती कशी चूज करायची, B2Bला प्रोप्रायटरशिप नसली पाहिजे है ना, हे सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. त्यानंतर फंडिंग, तुम्हाला जर बँकेकडनं फंडिंग पाहिजे असेल तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला डिसिप्लिन, फायनान्शियल डिसिप्लिन, नंबर, कंप्लायन्स हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर इन्व्हेस्टरकडनं फंडिंग पाहिजे असेल तर बिझनेस आयडिया ही सगळ्यात महत्त्वाची आणि फाउंडर हा सगळ्यात महत्त्वाचा. पण त्यांनी नंतर हे सांगितलं आपल्याला की इंटरनॅशनल बिझनेस करायचा तर काय करायला लागेल. तुम्हाला ॲज अ फाउंडर रॅपिड फायरमध्ये त्यांनी एक लास्टमध्ये गोष्ट सांगितली आपल्याला की म्हणजे परसिव्हिअरन्स, म्हणजे एखादी गोष्ट सातत्याने करत राहणं ही बिझनेसच्या सक्सेसचा मंत्र आहे.
डेफिनेटली आपण सगळे हे सगळं इम्प्लिमेंट करू आणि आपला बिझनेस ग्रो करू.